हा हा. नमस्कार मित्रांनो, भावांनो आणि बहिणींनो. 19 जूनला फेसबुक लाईव्हवर मी या विषयावर सुरुवातीला बोललो होतो की शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे कृषी समृद्धीची एक पहाट आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्रातनं सर्व ठिकाणाहून मला बरेच फोन आले आणि त्यामुळं आमचा उत्साह द्विगुणित झाला. आणि प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल प्रश्नाचे उत्तर देण्यापेक्षा आम्ही आणि आमच्या टीमने असं ठरवलं की याचं एक पुढचं पाऊल टाकूया आणि आपण एक प्रशिक्षण अरेंज करूया. तर त्या दृष्टीने आज हे प्रशिक्षण आपण आयोजित केलेलं आहे तुमच्या सर्वांसाठी. तर यामध्ये आनंदाची बाब ही की जवळपास 315 लोकांनी गुगल फॉर्म मध्ये आपली नाव नोंदणी केलेली आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे की आपला शेतकरी लेटेस्ट टेक्नॉलॉजी पण वापरतोय आणि त्याला नवीन काहीतरी करायची पण इच्छा त्याच्यामध्ये दिसत आहे. देशमुख सर, तुमचा आवाज कमी येतोय असं काही श्रोत्यांचं म्हणणं आहे. कृपया तुमचा आवाज वाढवा. हा हा. नाही, जोरात बोलतो मी. दिलीप इंगोळे सर, तुमचं म्यूट करा ना. हा बोला सर. हा. एक म्यूट करून. आपण या आजच्या कार्यशाळेची सुरुवात करीत आहे आणि आपलं वेगळेपण असं आहे की आपण बाकी गोष्टींमध्ये जास्त वेळ न घालवता प्रास्ताविक बायोडाटा वगैरे डायरेक्ट प्रशिक्षणाला सुरुवात करूया. पहिलं जे प्रेझेंटेशन आहे ते देवेंद्र सूर्यवंशी हे प्रेझेंट करणार आहेत आपल्याला. आणि ते संचालक आहेत ऑफिसर सोल्युशन्स लिमिटेडचे. त्या या विषयाचे ते तज्ज्ञ आहेत आणि सर्वांनी त्यांच्या प्रेझेंटेशनचा लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. देवेंद्रजी, आपलं प्रेझेंटेशन सुरू करा. नमस्कार, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आणि देशमुख सरांचे मी आभार मानतो सर्वप्रथम की त्यांनी या सेशनमध्ये मला बोलण्याची आणि शेतकरी बंधूंसाठी म्हणून जे काही फार्मा प्रोड्युसर कंपनी आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण काय बेनिफिट्स घेऊ शकतो हे सगळं शेअर करण्याची त्यांनी मला संधी दिली. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. आजचं प्रेझेंटेशन आपण सुरू करूयात. सगळ्यात आधी एक प्रेझेंटेशन आहे की ज्यामध्ये आज चर्चेचे मुद्दे म्हणून FSS सोल्युशनचं एक पेज आहे. त्याला तुम्ही पिन करून घ्या आधी, म्हणजे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि मी जे काही मुद्दे सांगतो आहे त्या संदर्भात प्रेझेंटेशन तुमच्या सगळं स्क्रीनवर असेल त्या ठिकाणी. आणि तुम्हाला जे आवश्यक वाटेल तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पण काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे संदर्भासाठी त्या सगळ्या गोष्टी उपयोगात येऊ शकतील. आज आपण चर्चा करणार आहोत शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी प्रक्रिया कशी आहे, ते नोंदणी करण्यासाठी काय करावं लागतं, तसेच शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी केल्यानंतर त्या शेतकरी उत्पादक कंपनीला खूप सारे कंप्लायन्सेस करावे लागतात, कायदेशीर पाठपुरावे करावे लागतात. आणि जर हे नाही केले तर त्यांना काही दंडात्मक त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकते, कंपनीच्या संचालकांवर, कंपनीवर. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचे कंप्लायन्सेस करता आले पाहिजेत. ते कुठले कंप्लायन्सेस आहेत हे त्यासाठी आपल्याला कळणं आवश्यक आहे. तर ते कंप्लायन्सेस कुठले आहेत ते आपण पाहून घेऊयात. तसेच कंपनी फ्रेश स्टार्ट स्कीम 2020 ही एक 30 मार्च 2020 रोजी ही स्कीम सुरू करण्यात आली केंद्र शासनामार्फत, की ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत आणि त्यांचे याआधीचे काही कंप्लायन्सेस बाकी असतील त्यांना दंड आणि पेनल्टी ही लाखो रुपयांमध्ये आज झालेली आहे. तर त्याची माफी या स्कीमच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर ती स्कीम काय आहे, आपण त्याला कसे पात्र होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊयात. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी सगळ्यात मोठी अडचणीचा एक भाग असतो तो म्हणजे आपल्याला कर्ज प्रकरण करणं. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आपल्या एखाद्या योजनेसाठी मंजुरीचं पत्र पण मिळतं, परंतु त्यामध्ये असतं की आपल्याला कर्ज मिळालं तर ती आपल्या योजनेचा बेनिफिट घेता येईल आणि बँकेकडून किंवा इतर ठिकाणाहून आपल्याला कर्ज उपलब्ध होत नाही. तर हे कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी आपल्याला कुठे प्रयत्न करता येतील, कसे प्रयत्न करता येतील आणि कुठले कागदपत्र लागतील, साधारणतः याबाबत आपण चर्चा करूयात. तसेच सध्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी कुठल्या शासकीय योजना आहेत आणि त्या योजनांसाठी पात्रता काय आहे, आपण त्यामध्ये एलिजिबल आहोत का नाही. तर अशा या 5 मुद्द्यांवर आपण गेल्या पुढील 25 ते 30 मिनिटांमध्ये आपण चर्चा करूयात.
एक एक मुद्दा घेऊन आपण सुरू करूया. याबाबत जर तुम्हाला काही शंका असेल तर देशमुख सर त्याबाबत सांगतीलच आपल्याला, की आपल्याला शेवटी कशा पद्धतीने त्याबाबत क्यू&ए सेशन आपल्याला घ्यायचं सर. ओके ओके. येस सर. ओके ओके. तर सगळ्यात आधी एक या माझ्या प्रेझेंटेशन मधली मी एक बाब आपल्याला सगळ्यांना स्पष्ट करून देऊ इच्छितो. ती अशी आहे की सकारात्मकता आणि वास्तविकता. शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपनी या विषयाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपल्याजवळ खूप जण आले असतील की तुम्ही या स्कीमचा बेनिफिट घ्या, तुम्हाला असं काहीतरी खूप मिळणार आहे, तुम्ही या स्कीम मध्ये एलिजिबल होऊ शकतात, केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने अशी योजना काढलेली आहे, आपल्याला खूप सारे बेनिफिट मिळतील. आणि आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एलिजिबल आहोत का नाही हे माहीत नसतं, त्याची खरी वास्तविकता माहिती नसते. त्यामुळे आपण त्या रस्त्याला जायला तर लागतो, परंतु आपल्याला जे यश मिळवण्यासाठी किंवा जे काही बेनिफिट्स मिळवण्यासाठी आपण त्या योजने करता किंवा त्या रस्त्यावर जातो, ते आपल्याला त्याची बेनिफिट्स नाही मिळत. तर कुठल्याही गोष्टीमध्ये शिरण्याआधी ती गोष्ट खरंच तशी आहे का जशी आपल्याला ती भासवली जाते. आता उदाहरणादाखल म्हणायचं म्हटलं तर आता काही गव्हर्नमेंटने स्कीम्स डिक्लेअर केल्यात, त्यात सगळ्या जणांनी चर्चेमध्ये आपल्याला एकच ऐकू येतं की आपल्याला 35% सबसिडी मिळेल, 50% सबसिडी मिळेल आणि कर्ज प्रकरण पण आपल्याला करून मिळणार आहे. या सगळ्या गोष्टी मिळतात, पण त्याच्यामध्ये खरंच वास्तविकता काय आहे हे आपल्याला कोणी सांगत नाही. त्यामुळे बऱ्याचदा शेतकरी उत्पादक कंपन्यांची आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची फसवणूक होते हे आपण पाहतो. या प्रेझेंटेशन मध्ये माझा प्रयत्न आहे की आपल्याला या वास्तविकतेची सुद्धा जाणीव करून देणं, जेणेकरून तुमची कुठे फसवणूक होणार नाही. त्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे खरंच काय आहे या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून समजून घ्यायच्या आहेत. आज पहिला मुद्दा आपण घेऊया, शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी. या शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करण्याकरता ती कंपनी कायद्याअंतर्गत होते. मी बऱ्याचदा हे स्टेटमेंट वापरतो की ज्या पद्धतीने रिलायन्स आहे, टाटा आहे, या कंपनीला ज्या पद्धतीने कायदेशीर बाबी लागू होत्यात त्याच बाबी या एका फार्मा प्रोड्युसर कंपनीला लागू होतात. आपण सुद्धा त्यांच्या इतकीच मोठी कंपनी एस्टॅब्लिश केलेली आहे, त्यांना सुद्धा अमर्यादित सभासद घेण्याचं त्यावर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाही आहेत. आपण सुद्धा अमर्यादित सभासद आपल्यामध्ये घेऊ शकतो, आपली कंपनी तेवढी वाढवू शकतो. आपण एवढ्या मोठ्या लेवलवरची कंपनी रजिस्टर करत आहोत, तर ती कंपनी जेवढी मोठी आहे त्या अनुषंगाने आपल्या येणाऱ्या जबाबदाऱ्या सुद्धा खूप जास्त आहेत. या कंपनीच्या नोंदणी करण्याकरता आपल्याला कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाउंटंट किंवा काही खाजगी सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून आपण या कंपनीची नोंदणी करून घेऊ शकतो. या कंपनीची नोंदणी इतर कुठेही होत नाही, ती मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स याच्या अंतर्गतच होते. नाबार्ड किंवा काही NGOज आहेत की ज्या पुढाकार घेऊन अशा कंपन्यांची नोंदणी करून घेतात, त्यांच्याकडे या कंपनीची नोंदणी नाही होत, तर ती मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स मध्ये ROC, रजिस्टर ऑफ कंपनी, यांच्याकडेच त्या कंपनीची नोंदणी होते. आपण या संस्थांच्या माध्यमातून ती करून घेऊ शकतो किंवा आपण स्वतःहून डायरेक्ट चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा एक खाजगी कंपनीच्या माध्यमातून जाऊन स्वतःहून डायरेक्ट सुद्धा नोंदणी करून घेऊ शकतो. त्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. या कंपनीची नोंदणी करण्याकरता आपल्याला 10 सभासदांची आवश्यकता असते. सुरुवातीला आपण त्यांना प्रमोटर्स असं म्हणतो, प्रवर्तक असं म्हणतो. त्यापैकी 5 जण हे संचालक असतात आणि उर्वरित 5 जण हे प्रवर्तक असतात. या कंपनीमध्ये कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 15 यामध्ये डायरेक्टर होऊ शकतात, संचालक होऊ शकतात. ही कंपनी आपल्याला तिचं वर्किंग सांभाळण्याकरता एक CEO, मुख्य कार्यकारी अधिकारी याची आपल्याला नियुक्ती करावी लागते. ज्या पद्धतीने पूर्वी आपण सचिव म्हणत होतो सहकारी संस्थेमध्ये, त्याच पद्धतीने हे पद असतं जे सगळे डॉक्युमेंटेशन, सगळ्या अकाउंटिंग, हिशोब आणि इतर सगळ्या गोष्टींचे कंप्लायन्सेस करणं ती त्या अधिकाऱ्याची जबाबदारी असते. त्या CEOला कंपनी ही मानधन आणि पगार सुद्धा देत असते. या कंपनीचे रजिस्ट्रेशन करण्याच्या आधी जे काही डायरेक्टर्स आहेत या सगळ्यांचे आपल्याला DIN नंबर काढावे लागतात. DIN नंबर म्हणजे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर. हा डायरेक्टर DIN जो नंबर आहे हा आपला एकच निघतो, म्हणजे एका व्यक्तीचा एका आयुष्यात तो एकच निघतो, तो कॉमन असतो. भविष्यात आपण कुठल्याही कंपनीमध्ये
डायरेक्टर म्हणून जर जात असू तर आपल्याला फक्त आपला डीन नंबर द्यायचा आहे, पुन्हा ती प्रक्रिया करण्याची गरज नाहीये. त्यामुळे जे संचालक मंडळावर येत आहेत, जे डायरेक्टर म्हणून काम बघणार आहेत, त्यांना ती कंपनीची जी काही डॉक्युमेंटेशन आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, त्या व्यवस्थित वेळेवर होत आहेत का नाही हे त्यांना वैयक्तिक स्वतः करता सुद्धा बघणं आवश्यक आहे. खूप काही अशा फार्मा प्रोड्युसर कंपन्या आहेत की ज्यांनी कंप्लायन्सेस केलेले नाही आहेत, परंतु त्या कंप्लायन्स न करण्यामुळे काय झालंय की त्यांचे डीन नंबर हे डिस्क्वालिफाय झालेत आणि ते इतर कंपनीमध्ये, म्हणजे जेव्हा ते डिस्क्वालिफाय होतं तेव्हा 5 वर्षापर्यंत त्या व्यक्तीला इतर कुठेही डायरेक्टर म्हणून काम बघता येत नाही, जेणेकरून आपली खाजगी सुद्धा डेव्हलपमेंट त्यामध्ये वाढते. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनीचं डायरेक्टर होणं हे खूप जबाबदारीचं पद आहे. आपल्या वैयक्तिक आपला डीन नंबर त्या ठिकाणी असतो, म्हणजे आपली वैयक्तिक गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी स्टेकवर लागलेल्या आहेत, आपण असं समजू शकतो. हा डीन नंबर काढण्याकरता आपल्याला एक पासपोर्ट आकाराचा फोटो, पॅन कार्ड, निवासी पुरावा, त्यामध्ये लाईट बिल, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट हे आवश्यक आहे, ज्यावर आपल्या नाव हे स्पष्ट असलं पाहिजे आणि आपला पत्ता पण त्यावर असला पाहिजे. आणि आपली DSC डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट हे आपलं असणं आवश्यक आहे. या डॉक्युमेंटच्या आधारे आपला डीन नंबर निघतो. 5 डायरेक्टरांचे डीन नंबर निघाल्यानंतर आपल्याला कंपनी रजिस्ट्रेशन करावे लागते. त्यामध्ये कंपनी ज्या ठिकाणी रजिस्टर होणार आहे त्या ठिकाणचं आपल्याला पत्ता हे त्याच पत्त्याचं प्रूफ द्यावं लागतं. त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी बिल हे आपल्याला आवश्यक आहे आणि ते जर कंपनीच्या नावावर साहजिकच नसणार आहे, सुरुवातीला ते कोणाच्या तरी डायरेक्टरच्या नावाने असेल तर त्यांचं संमतीपत्रक सुद्धा आपल्याला सोबत जोडणं आवश्यक आहे. इतर जे सर्व प्रवर्तक आहेत 10 जणांचं, या 10 जणांचे शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र किंवा 7/12 उतारा, आपल्याला सगळ्यांचा 7/12 उतारा म्हणजे त्या प्रत्येकाच्या 10 जणांच्या नावावर शेती असणं आवश्यक आहे. शेतकरीच हा शेतकरी उत्पादक कंपनीचा सभासद होऊ शकतो, प्रवर्तक होऊ शकतो किंवा डायरेक्टर होऊ शकतो, इतर कोणीही होऊ शकत नाही. त्यामुळे या सर्व प्रवर्तकांचे 7/12 उतारे हे जोडणं आवश्यक आहे. आणि जर कोणाच्या नावावर 7/12 उतारा नसेल, म्हणजे समजा की माझ्या वडिलांच्या नावावर शेतजमीन आहे आणि माझ्या नावावर अजून ती वर्ग झालेली नाहीये, अशा परिस्थितीमध्ये मी तलाठीकडून शेतकरी असल्याचा दाखला घेऊ शकतो. हे प्रमाणपत्र मिळवण्याकरता बऱ्याच अडचणी येतात, परंतु ते देतात. आपण प्रयत्न केले तर आपल्याला ते मिळतात. ते जर जोडलं तर आपल्याला 7/12 नसला तरी शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र जोडून आपल्याला डायरेक्टर्स किंवा प्रमोटर्स होता येऊ शकतं. ही झाली शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणीची भाग. यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग आहे कंपनी नोंदणं. हा इतका मोठा विषय नाहीये, परंतु त्याचे कंप्लायन्सेस हे खूप महत्वाची बाब आहे. असं म्हटलं जातं की कंपनी नोंदणी करण्याला जेवढा खर्च येत नाही त्यापेक्षा जास्त खर्च कंपनी बंद करण्यासाठी येतो. आणि कंपनी आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा साधारणतः वर्षभरात आपला 1 रुपयाचा सुद्धा जरी व्यवहार झाला नसेल, एकही आर्थिक व्यवहार झाला नसेल, अशा परिस्थितीत सुद्धा शेतकरी उत्पादक कंपनीला त्याचं ऑडिट करून घेणं, त्याचे RSC कंप्लायन्सेस करून घेणं, इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणं, या सगळ्या गोष्टी दरवर्षी वेळेवर पूर्ण कराव्या लागतात. आणि नाही पूर्ण करण्यात तर त्याची दंड आणि पॅनल्टीज या लाखो रुपयांमध्ये सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे माझ्या ज्या आतापर्यंत मी जे काही काम केलं याच्या माध्यमातून आतापर्यंत ज्या काही शेतकरी उत्पादक कंपन्यांशी माझा संबंध आला, खूप जणांचे मागील कंप्लायन्सेस करायचे बाकी होते. त्यांना कोणीतरी NGOs आलेत किंवा इतर काही शासकीय अधिकारी आलेत, त्यांना कंपनी रजिस्ट्रेशन करून दिली, परंतु या कंपनीचं पुढे करायचं काय हे सांगितलं नाही. आणि याचा परिणाम हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर झाला. नंतर त्यांना ROCच्या नोटिसेस जात होत्या आणि त्यांना म्हणजे ते डिफॉल्टर झालेत. या पद्धतीने कायद्याच्या दृष्टिकोनातून ते डिफॉल्टर झालेत. तर सगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना माझी विनंती आहे की कंप्लायन्सेस कुठले आहेत ते आपण समजून घ्या. जर आपले चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी या गोष्टी कंप्लीट करत नसतील तर त्यांच्या मागे लागून या सगळ्या गोष्टी वेळेवर पूर्ण करून घ्या आणि ते पूर्ण झाल्याची त्यांच्याकडून पोस्ट सुद्धा घ्या. तर हे कंप्लायन्सेस कुठले आहेत ते आपण समजून घेऊयात. यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला कंपनीचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 180 दिवसाच्या आत कंपनीचं बँक अकाउंट उघडणं हे आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण कंपनीची नोंदणी करतो त्यावेळी आपण
दोन गोष्टी डिक्लेअर करत असतो, एक ऑथोराइज शेअर कॅपिटल म्हणजे अधिकृत भाग भांडवल, त्याच पद्धतीने पेड अप शेअर कॅपिटल म्हणजे वसूल झालेले भाग भांडवल. हे जे काही वसूल झालेले भाग भांडवल आहे ते आपल्याला त्या बँक अकाउंटमध्ये डिपॉझिट करणं आवश्यक आहे. समजा आपण कंपनी नोंदणी करताना 1,00,000 रुपये पेड अप शेअर कॅपिटल डिक्लेअर केलं आहे आणि हे 180 दिवसाच्या आत आपल्याला बँक अकाउंट ओपन करून त्यामध्ये हे 1,00,000 रुपये जमा करणं आवश्यक आहे. आणि हे जर नाही केलं तर आपल्याला जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना 50,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. त्याच पद्धतीने कंपनीचे डायरेक्टर किंवा कंपनी सेक्रेटरी यांना प्रतिदिवस 1,000 रुपयाप्रमाणे दंड द्यावा लागू शकतो, जास्तीत जास्त 1,00,000पर्यंत. त्यामुळे आपण सुरुवातीला ही काळजी घेणं आवश्यक आहे की INC 20A हा जो काही फॉर्म आहे तो कंपनीचा 180 दिवसाच्या आत भरला गेला पाहिजे. त्याच पद्धतीने INC 22 कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत आपल्या कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयासाठी हे कळवण्यासाठी आपल्याला तो एक फॉर्म भरावा लागतो. त्याच पद्धतीने ATD 1 कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत आपल्याला संचालक मंडळाची मीटिंग घेऊन त्यामध्ये ऑडिटरची अपॉइंटमेंट करावी लागते. तसेच DPT 3 आर्थिक वर्ष संपल्यापासून आपण जे काही अनसिक्युर्ड लोन कोणाकडून घेतलं असेल तर ते या फॉर्मच्या माध्यमातून आपल्याला भरावे लागतात. MSME 1 या फॉर्ममध्ये आपण ज्या काही MSME कडून आर्थिक व्यवहार करत असू आणि त्यांचे पेमेंट द्यायला आपल्याला 45 दिवसापेक्षा जास्त कालावधी होतोय तर अशा सगळ्यांसाठी हा फॉर्म वर्षातून 2 वेळा भरावा लागतो. DIR 3 KYC आपले जे काही कंपनीचे संचालक आहेत या सगळ्या संचालकांची दरवर्षी, हे लक्षात घ्या, दरवर्षी आपल्याला डीन KYC कंप्लीट करावी लागते. म्हणजे सुरुवातीला आपल्याला मोबाईल नंबर आणि ईमेल ID या दोघांचे OTP व्हेरिफिकेशन करून त्याचे डीन KYC पूर्ण करावी लागते. हे दरवर्षी करावं लागतं. नाही केलं तर प्रति डायरेक्टर 5,000 रुपये यासाठी दंड आहे. त्याच पद्धतीने AOC 4 आणि MGT 7 हे 2 फॉर्म आहेत की ज्यामध्ये आपले ॲन्युअल कंप्लायन्सेस आपण कंपनीचे करत असतो. शेतकरी उत्पादक कंपनीसाठी म्हणून इन्कम टॅक्स त्यामध्ये लागत नाही. म्हणजे आपली शेतकरी उत्पादक कंपनी जे काही उत्पन्न कमवते त्यावर त्यांना इन्कम टॅक्स भरण्याची गरज नाहीये. याचा अर्थ असा नाही की आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न पण नाही भरावे लागणार. आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरावे लागेल, परंतु त्यात आपल्याला टॅक्स भरायला येणार नाही. त्यामुळे आपण सगळ्या शेतकरी बंधूंनी ज्यांची फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे यांनी ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की दरवर्षी आपलं इन्कम टॅक्स रिटर्न कितीही उत्पन्न असलं, कितीही कमी असलं तरी सुद्धा आपलं इन्कम टॅक्स रिटर्न हे गेलंच पाहिजे. कंपनीला दरवर्षी इन्कम टॅक्स रिटर्न हे भरावंच लागतं. त्याच पद्धतीने आपल्याला वर्षभरात किमान 4 संचालक मंडळांच्या सभा घ्याव्या लागतात. 2 सभांमध्ये 120 दिवसापेक्षा जास्त अंतर नको. त्याच पद्धतीने आपण जे काही यामध्ये ठराव करतो त्याचं आपल्याला प्रोसिडिंग बुक मेंटेन करून सगळ्यांचे इतिवृत्त वगैरे लिहून आणि सगळ्या संचालकांच्या जे काही तिथे प्रेझेंट आहेत त्यांच्या सह्या वगैरे घेणं, ज्या पद्धतीने आपण सहकारी संस्थेमध्ये करत होतो त्याच पद्धतीने इथे सुद्धा या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. कंपनीला दरवर्षी 30 सप्टेंबरच्या आत एक वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यावी लागते. या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा आपण जे काही विषय चर्चा करतो त्यात आपले ऑडिटरची अपॉइंटमेंट, आपले आर्थिक पत्रकांची मंजुरी या सगळ्या गोष्टी करून त्याचं इतिवृत्त लिहून जे काही सभासद आपल्याकडे उपस्थित होते त्या सगळ्यांचे स्वाक्षरीस घेणं. त्याच पद्धतीने त्याचे काही फोटोग्राफ्स वगैरे असतील ते सुद्धा आपण आपल्याकडे काढून जपून ठेवले पाहिजे. भविष्यात रेफरन्ससाठी आपल्याला ते आवश्यक असतात. आता पुढचा विषय, मी जे काही कंप्लायन्सेस सांगितले या सगळ्या कंप्लायन्सेस जर याआधी कोणी फार्मर प्रोड्युसर कंपनी, शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी केली असेल आणि त्यांचे हे सगळे कंप्लायन्सेस किंवा यापैकी काही कंप्लायन्सेस करायची बाकी असतील तर त्यांच्यासाठी एक खूप मोठी सुवर्ण संधी आहे जी MCA ने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. मी काही कॅल्क्युलेशन्स करत होतो. आधी काही फार्मर प्रोड्युसर कंपनीज बऱ्याच आहेत की ज्या NGOच्या माध्यमातून त्यांनी फार्मर कंपनी नोंदणी करून दिली, परंतु या फार्मर प्रोड्युसर कंपनीची नोंदणी करून दिल्यानंतर त्यांचे पुढच्या कंप्लायन्सेसची जबाबदारी ही त्यांनी घेतली नाही. आणि ज्यांना फार्मर प्रोड्युसर कंपनी, ज्या शेतकऱ्यांना फार्मर प्रोड्युसर कंपनी नोंदणी करून दिली त्यांना ते कंप्लायन्सेस सांगितले नाही. त्याचा परिणाम स्वरूप असं झाला की त्यांचे अगदी 2-2, 3-3 लाख रुपयापर्यंत सुद्धा दंड आणि पेनल्टीज झालेल्या होत्या.
तर अशा सगळ्यांना ही कंपनी फ्रेश स्टार्ट स्कीम ही एक सुवर्ण संधी आहे, तिच्या माध्यमातून जर तुमचे मागचे कुठलेही कंप्लायन्सेस बाकी असतील तर तुम्ही ते सगळे आता 30 सप्टेंबरच्या आत पूर्ण करून घेऊ शकतात. या योजनेचा कालावधी आहे 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर. दिनांक 30 मार्च 2020 रोजी MCAने एक सर्क्युलर काढलं. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत ज्या सगळ्या डिफॉल्टिंग कंपनीज आहेत की ज्यांचे मागचे कुठलेही कंप्लायन्सेस करायचे बाकी असतील त्यांना सगळे कंप्लायन्सेस, सगळे पेंडिंग कंप्लायन्सेस हे 30 सप्टेंबरच्या आधी पूर्ण करता येऊ शकतात. त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारची ॲडिशनल फी भरण्याची गरज नाहीये, पेनल्टी भरण्याची गरज नाहीये आणि कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर कार्यवाहींना त्यांना सामोरे जायची आवश्यकता नाही, कुठलंही प्रोसिक्युशन नाहीये. आपण हे सगळं विदाऊट पेनल्टी 30 सप्टेंबरच्या आत पूर्ण करून घेऊ शकतो. त्याच पद्धतीने हे 30 सप्टेंबर नंतर आपल्याला एक फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्मचं नाव आहे CSFF 2020. MCAला हा फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर आपल्याला इम्युनिटी सर्टिफिकेट मिळेल, म्हणजे आपले त्या फार्मा प्रोड्युसर कंपनीचे मागचे कुठलेही कंप्लायन्सेस बाकी नाही आहेत अशा स्वरूपाचं ते प्रमाणपत्र असेल आणि या सगळ्या लायबिलिटीज मधून आपली मुक्तता झालेली आहे, आपण असं समजू शकतो. ही कंपनी फ्रेश स्टार्ट स्कीम सगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी खूप मोठी संजीवनी आहे. माझ्या माहितीप्रमाणे 2000पेक्षा जास्त फार्मा प्रोड्युसर कंपनी आपल्या महाराष्ट्रात रजिस्टर्ड आहेत आणि किमान 1000 तरी फार्मा प्रोड्युसर कंपनीज अशा असतील की ज्यांचे अॅन्युअल कंप्लायन्सेस झालेले नाही आहेत, ROC कंप्लायन्सेस झालेले नाही आहेत. आपण जे या आजच्या सेशनमध्ये आहेत, आपल्या संबंधित कोणीही फार्मा प्रोड्युसर कंपनी नोंदणी केली असेल आणि त्यांचे कंप्लायन्सेस बाकी असेल त्यांना सगळ्यांना सांगून त्यांच्याकडून या गोष्टी कंप्लीट करून घ्या. ज्यांची कोणाची फार्मा प्रोड्युसर कंपनी नोंदणी केली आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी भविष्यात करायची नाहीये, अशांनी सुद्धा हे सगळ्या कंपनी फ्रेश स्टार्ट स्कीम मध्ये त्याचे कंप्लायन्सेस पूर्ण करून कायदेशीररित्या ती कंपनी डिझॉल्व्ह करून घेणं किंवा ती कंपनी बंद करून घेणं हे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात आपण आपल्या काही खाजगी कामानिमित्त किंवा इतर कुठल्याही फार्मा प्रोड्युसर कंपनीमध्ये जर आपण डायरेक्टर म्हणून जात असू तर त्यावेळेस या डिफॉल्टचे आपल्याला त्या ठिकाणी परिणाम भोगावे लागणार नाहीत, आपल्याला अडचणी निर्माण नाही होणार. ही कंपनी फ्रेश स्टार्ट स्कीम सगळ्या जणांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर आजच्या सेशनचा पुढचा भाग आहे कर्ज प्रकरण. सगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी हा खूप मोठा आणि अडचणीचा विषय असतो. बँका आपल्याला कर्ज देत नाहीत किंवा कर्ज देताना खूप त्रास देतात. त्याच पद्धतीने इतर काही शासकीय डिपार्टमेंट्स आहेत ते सुद्धा आपल्याला कर्ज मिळवताना खूप अडचणींना सामोरे जावं लागतं. माझ्या नॉलेजमध्ये अशा काही फार्मा प्रोड्युसर कंपनीज आहेत की ज्या गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या गट शेती किंवा इतर काही स्कीम्स होत्या, त्या स्कीममध्ये त्यांना मंजुरी मिळाली, शासनाकडून त्यांना मंजुरीचं पत्र मिळालं, परंतु बँकेने त्यांना वेळेत कर्ज न दिल्यामुळे त्यांना त्या स्कीमचा बेनिफिट घेता नाही आला, त्या सबसिडी त्यांना मिळालीच नाही. म्हणजे मंजुरी मिळाली परंतु सबसिडीचा ते उपयोग घेऊ शकले नाहीत. आता गव्हर्नमेंटच्या जे काही स्कीम आहेत त्या सगळ्या स्कीम या क्रेडिट लिंक आहेत. क्रेडिट लिंक म्हणजे जर तुम्ही कर्ज काढलं तर तुम्हाला ती सबसिडी मिळेल, अन्यथा ती सबसिडी मिळणार नाही. कर्ज काढलं तरच ती आपल्याला बेनिफिट आपण त्या योजनेचा घेऊ शकतो. त्यामुळे कर्ज हा शेतकरी उत्पादक कंपनीसाठी खूप आवश्यक बाब आहे. सगळ्यात आधी मी रेकमेंडेशन करेन की जे काही डायरेक्टर्स कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून काम बघणार आहेत, या सगळ्यांचे सिबिल रिपोर्ट, जे क्रेडिट स्कोअर असतो तो सिबिल रिपोर्टचा तो सगळ्यांचा व्यवस्थित आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचे पीक कर्ज असेल किंवा ट्रॅक्टर कर्ज वगैरे, आपल्या शेतकरी बंधूंच्या नावावर खूप कर्ज असतात, त्यांचे रिपेमेंट्स करताना कधी कधी काही गोष्टी मागे पुढे होऊन जातात आणि परिणाम स्वरूप त्यांचा सिबिल स्कोअर खराब होतो. ही अडचण केव्हा येते? ज्यावेळेस ते फार्मा प्रोड्युसर कंपनीचा पण कर्ज प्रकरण दाखल करतो त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याचा जे डायरेक्टर्स आहेत त्यांचा सिबिल स्कोअर सुद्धा तपासला जातो आणि त्यावेळी त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कर्ज प्रकरणामध्ये ती एक मोठी अडचण होऊ शकते. त्यामुळे आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये जे काही आपण संचालक घेणार आहोत, या सगळ्या संचालकांचे सिबिल रिपोर्ट हे व्यवस्थित असले पाहिजे, याची काळजी आपण सगळ्यांनी घेणं आवश्यक आहे. आपल्याला कर्ज देण्यासाठी म्हणून नॅप किसान फायनान्स लिमिटेड म्हणून ही नाबार्ड अंतर्गत एक संस्था आहे, ज्या ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपन्यांना 1 कोटीपर्यंत विनातारण कर्ज मिळतं. आता बऱ्याच जणांना आपण ऐकलं असेल की
त्या ठिकाणी नॅप किसान फायनान्स लिमिटेडकडे जायचं आणि 1 कोटीपर्यंत आपल्याला लगेच कर्ज मिळणार. म्हणजे ही गोष्ट अशी कधीच नसते की आपण त्या अधिकाऱ्यांपर्यंत त्या ऑफिसमध्ये जाऊ, आपली फाईल जमा करू, काही कागदपत्र देऊ आणि ते आपल्याला 1 कोटी रुपये देणार आहेत, असं होत नाही. या गोष्टीला खूप कालावधी जावा लागतो, त्यांना खूप सारे डॉक्युमेंट्स आपल्याला द्यावे लागतात, ते आपल्याकडे व्हिजिट्स करतात, या प्रोसेसला खूप वेळ जातो. आणि आपल्याला तोपर्यंत पेशन्स, तोपर्यंत धैर्य धरण्याची आपल्यामध्ये क्षमता असली पाहिजे, हे खूप आवश्यक आहे. यामध्ये काही अटी आहेत, त्या अटी आपण पूर्ण केल्या तरच आपल्याला कर्ज मिळेल, अन्यथा आपल्याला कर्ज मिळणार नाही. त्या अटी कुठल्या आहेत ते आपण समजून घेणं आवश्यक आहे. शासनाची कुठलीही योजना आली किंवा कुठली पण बेनिफिट असेल तर त्याच्या सगळ्यात आधी गाईडलाईन्स वाचत चला. गव्हर्नमेंट जेव्हा डिक्लेअर करतं त्यावेळेस तो एक GR असतो किंवा त्या स्कीमचं फक्त बेनिफिट्स आपल्याला सांगितले जातात. कुठलेही पॉलिटिकल लीडर्स असतील, त्यांचं काम ते आहे, ते तेच करतील की आपल्याला फक्त बेनिफिट सांगतील, परंतु त्यामागे इलिजिबिलिटी काय आहे, आपल्याला त्या स्कीमचा बेनिफिट घेण्याकरता आपण कसे पात्र होऊ शकतो हे आपल्याला कोणी सांगत नाही. त्याकरता माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कुठलीही स्कीम आली, कुठलीही योजना आली, त्याच्या गाईडलाईन्स वाचा. आज इंटरनेटचा जमाना आहे, आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे. आपण इंटरनेटच्या माध्यमातून गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून कुठलेही GR काढू शकतो. गुगलमध्ये सर्च केल्यानंतर आपल्याला कुठल्याही गाईडलाईन्स सहज अवेलेबल होतील. मराठीमध्ये सुद्धा त्या सगळ्या अवेलेबल असतात आणि आपण त्या समजून घेऊ शकतो की समोरचा व्यक्ती आपल्यापर्यंत जो काही स्कीम सांगण्यासाठी आलेला आहे, तो गव्हर्नमेंटचा अधिकारी असेल, कोणती NGO असेल किंवा कोणीही असेल, ते जे सांगतायत त्या शब्दाला खरंच अर्थ आहे का, ते खरंच त्या गाईडलाईन्समध्ये आहे का, हे आपण आधी तपासावं आणि मग आपण त्यांच्यासोबत ते काम करण्यासाठी पुढे जावं. उदाहरणादाखल मी सांगतो की 2 शब्द, नॅप किसान फायनान्स लिमिटेड आणि 1 कोटी रुपये कर्ज, हे समीकरण खरं आहे का? हो, नक्कीच सर आहे. पण हे कोणासाठी? शेतकरी उत्पादक कंपन्यांना 1 कोटीपर्यंत विनातारण कर्ज मिळतं. किंवा आता या ठिकाणी 6 टाइम ऑफ नेटवर्थ, आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीची जी काही नेटवर्थ आहे, नेटवर्थ म्हणजे आपल्या ऍसेट्स मायनस लायबिलिटीज, म्हणजे आपला कॅपिटल समजूया आपण, जे काही आपण त्यामध्ये रक्कम गुंतवलेली आहे. जर आपलं पेड अप शेअर कॅपिटल हे 1 लाख रुपये असेल तर आपल्याला कर्ज किती मिळेल? त्याच्या 6 पट, म्हणजे फक्त 6 लाख रुपये. गव्हर्नमेंट कितीपर्यंत द्यायला तयार आहे? 1 कोटीपर्यंत. आपली पात्रता किती आहे? फक्त 6 लाखाची. ही गोष्ट इथे समजणं आवश्यक आहे. आपल्याला जर 1 कोटी रुपये कर्ज पाहिजे तर आपल्या कंपनीमध्ये आपण गुंतवलेली रक्कम किती असली पाहिजे? 20 लाख रुपये. 20 लाख रुपये नाही, सॉरी, 17-18 लाखापर्यंत काहीतरी ती रक्कम होईल. एवढी रक्कम आपली गुंतवली असेल तर नॅप किसान फायनान्स लिमिटेड आपल्याला 1 कोटी रुपये कर्ज देईल का? हो, डेफिनेटली देईल. परंतु तेवढी रक्कम आपण त्या फार्मा प्रोड्युसर कंपनीमध्ये गुंतवली असली पाहिजे, आपलं तेवढं कॅपिटल असणं आवश्यक आहे. यामध्ये आपल्याला मुदती कर्जही मिळेल. मुदती कर्ज म्हणजे आपल्याला काही फॅक्टरी उभी करायचं असेल, काही प्लांट उभे करायचं असेल किंवा काही ॲसेट्स घ्यायचे असतील तर त्यासाठी आपल्याला हे कर्ज मिळेल. आणि काही माल खरेदी करून विकण्यासाठी जे काही आपल्याला खेळते भांडवली कर्ज लागतं, वर्किंग कॅपिटल, हे दोन्ही देखील सुद्धा मिळू शकतात. यामध्ये एक अट आहे की कंपनी नोंदणी होऊन त्यामध्ये किमान 2 वर्ष झाली असली पाहिजे. ज्या दिवशी आपण ऍप्लिकेशन करत आहोत त्या दिवशी कंपनीला 2 वर्ष पूर्ण झाली असली पाहिजे आणि किमान 1 वर्षाचं ऑडिटेड बॅलन्स शीट असलं पाहिजे, तरच आपण या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकतो. जे वसूल झालेले भागभांडवल आहे ते किमान खेळते भांडवली कर्जासाठी किमान 3 लाख रुपये असणं आवश्यक आहे आणि मुदती कर्जासाठी किमान 5 लाख असेल तरच आपण या ठिकाणी अर्ज करू शकतो. या कर्जामधून ज्या काही मालमत्ता तयार होतील, म्हणजे आपण इथून कर्ज घेऊन काही मशिनरीज वगैरे विकत घेतल्यात तर त्या त्यांच्याकडे तारण या हायपोथिकेशन म्हणून त्या असतील. परतफेडीचा कालावधी हा वर्किंग कॅपिटलसाठी 12 महिने आणि टर्म लोनसाठी 3 ते 5 वर्षाचा असू शकतो. वर्किंग कॅपिटल जे काही 12 महिन्याचं आहे ते आपल्याला रिन्युअल्स त्याचे मिळतात जर आपण व्यवस्थित नियमित व्याजाची परतफेड केली, चांगले आर्थिक व्यवहार केलेत तर आपल्याला ते मिळतात. आणि 0.5% इतकी आपल्याला प्रोसेसिंग फी त्यांच्याकडे जमा करावी लागते. ती जे काही क्रेडिट गॅरंटी संस्था आहे, ती नाबार्ड असेल किंवा SFAC असेल, त्यांची ती फी असते. आता या ठिकाणी जेव्हा आपला प्रोजेक्ट आपण सबमिट करतो तेव्हा आपले सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित जमा करून आपलं नाबार्डचं जे पुण्याचं ऑफिस आहे त्या ठिकाणी नॅप किसानचे एक अधिकारी बसतात.
त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या या कर्ज प्रकरणांची जबाबदारी आहे. आपण त्यांच्याकडे ती फाईल जमा करू शकतो, तिथून ते मुंबईला पाठवून आपलं कर्ज प्रकरणाचं काम करतात. परंतु या प्रोसेसमध्ये खूप वेळ जातो आणि आपल्याला तेवढ्या वेळ थांबण्याची, तेवढा पेशन्स धरण्याची आपल्यामध्ये क्षमता असणं आवश्यक आहे. ते काम लगेच फाईल जमा केली आणि 2 महिन्यात आपल्याला पैसे मिळतील असं होत नाही, त्यात बराच वेळ जातो. त्यानंतर आहे SFAC क्रेडिट गॅरंटी फंड स्कीम. SFAC ही संस्था ज्या पद्धतीने नॅब किसान फायनान्स लिमिटेड ही कर्ज देण्यासाठी स्थापन झालेली संस्था आहे, तसं SFAC नाहीये. ते आपल्याला कर्ज नाही देत, तर आपण बँकेकडून जे काही कर्ज घेणार आहोत त्या कर्जाला ते क्रेडिट गॅरंटी देतात. जे समजा आपण आपल्या गावातल्या बँक ऑफ बडोदामध्ये किंवा इतर कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये कर्ज मागणी करण्याकरता गेलो आणि आपण 1 कोटीची कर्ज मागणी केली, परंतु त्या 1 कोटीसाठी आपल्याकडे बँकेकडे तारण ठेवण्यासाठी काही प्रॉपर्टी नाहीये. अशा परिस्थितीत SFAC ही केंद्र शासनाची जी काही संस्था आहे ती संस्था आपल्या वतीने आपल्या कर्जाची गॅरंटी घेईल. 5 वर्षात जास्तीत जास्त 2 वेळा ती गॅरंटी घेऊ शकतात. कर्ज रकमेच्या 85% किंवा जास्तीत जास्त 85 लाखापर्यंत इतकीच ते क्रेडिट गॅरंटी घेऊ शकतील. यामध्ये एक अट आहे की आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचे किमान 500 सभासद असणं आवश्यक आहे. त्यापैकी 33% हे अल्पभूधारक शेतकरी असले पाहिजे. 5 संचालकांपैकी 1 संचालक महिला असली पाहिजे आणि जे काही सभासद आहेत त्यांच्यापैकी कुठल्याही एका सभासदाच्या नावाने 5% जास्त शेअर्स नकोत. आपल्याला पुढील 18 महिन्याचा बिझनेस प्लॅन त्यांच्याकडे बनवून जमा करावा लागेल. आता मी जी शेवटची ओळ सांगतोय ही सगळ्यात महत्वाची आहे. SFAC आपली क्रेडिट गॅरंटी घ्यायला तयार आहे, पण कधी? जर बँक आपल्याला कर्ज द्यायला तयार असेल तर. जर बँक आपल्याला कर्ज देत असेल तर SFAC क्रेडिट गॅरंटी घेईल. SFAC ने क्रेडिट गॅरंटी घेतलेले महाराष्ट्रातले काही 2-3 फार्मर प्रोड्युसर कंपनीज आहेत की ज्यांना खरंच 1 कोटीपर्यंत विनातारण कर्ज मिळालं आणि त्याची क्रेडिट गॅरंटी SFAC ने घेतली. परंतु असे सक्सेस रेशो हे खूप कमी आहेत. त्यामुळे आपण या योजनेचा लाभ घेताना आपले कागदपत्र आणि त्याचा पाठपुरावा करण्याची आपल्यामध्ये खूप जास्त ताकद असली पाहिजे, तरच आपण या योजनेचा बेनिफिट घेऊ शकतो, अन्यथा आपण याचा बेनिफिट घेऊ शकत नाही. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या सगळ्या स्कीमचा या जे काही मी स्कीम सांगतो आहेत त्यामधले एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा आपण समजून घेणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने आपल्याला अजून एक भाग आहे की शेतकरी उत्पादक कंपन्यांना इतर बँकांमध्ये जे काही डायरेक्टर्स आहेत ते स्वतःची खाजगी मालमत्ता तारण ठेवून आपल्याला हवे तेवढे आपण कर्ज उचलू शकतो. त्यासाठी आपल्या कुठल्याही प्रकारची मर्यादा नाहीये, परंतु बँकेला कन्व्हिन्स करणं ही आपली जबाबदारी आहे. बँक आपल्याला कर्ज शेतकरी उत्पादक कंपनीला तेव्हाच देईल जेव्हा त्यांना वाटेल की हे कर्ज घेऊन त्यांचा व्यवसाय व्यवस्थितपणे चालू शकतील आणि आमचं कर्ज हे नियमित आणि वेळेवर परतफेड करू शकतील. असा त्यांना विश्वास असेल तर ते आपल्याला कर्ज देतील. गव्हर्नमेंटने सांगितलं, केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने काही स्कीम काढली त्यामध्ये ते सांगतात की बँकेकडून कर्ज घ्यावं लागेल. यामध्ये शासन कुठलाही हस्तक्षेप करत नाही. शासन फक्त बँकांना गाईडलाईन्स देऊ शकतं, त्यांना कर्ज द्याच म्हणून कंपल्शन करू शकत नाही. ही सर्वस्वी फार्मर प्रोड्युसर कंपनीची जबाबदारी आहे की त्यांनी ते बँकेकडून कर्ज मिळावं. याकरता बँकेचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्यात आपण पात्र होणं आवश्यक आहे. बँक कर्ज देण्याच्या आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट चेक करत असते की आपल्याला तो बिझनेस एक्सपिरियन्स आहे का. आपल्यापैकी बहुतेक शेतकरी बंधू असतात की ज्यांना शेतीचा अनुभव असतो परंतु व्यवसायाचा अनुभव नसतो. त्यामुळे बँकेकडे कर्ज मागायला जाण्याच्या आधी आपण आपला व्यवसायाचा अनुभव किंवा आपण जो काही प्रोजेक्ट सुरू करणार असो, शेतकरी उत्पादक कंपनी माध्यमातून जे काही ऍक्टिव्हिटी सुरू करणार असो, त्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे एका व्यापाऱ्याप्रमाणे. आपण शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करतो म्हणजे आपण एक व्यापारी, एक बिझनेसमॅन म्हणून आपण बँकेसमोर जातो. त्यावेळेस आपण तो बिझनेस करू शकतो हा विश्वास आपल्याला बँकेला देता आला पाहिजे, तर बँक आपल्याला नक्की कर्ज देऊ शकते. शेतकरी उत्पादक कंपनीसाठी सध्या कुठल्या शासकीय योजना आहेत ते आपण समजून घेऊयात. त्यामध्ये एक आहे SFAC
SFAC इक्विटी ग्रँट स्कीम. यामध्ये आपल्याला 15 लाखापर्यंत इक्विटी ग्रँट ही SFAC कडून मिळते. त्यामध्ये आपले 1 वर्षाचा ऑडिट झालेलं असलं पाहिजे, 50 पेक्षा जास्त सभासद असले पाहिजे, 30 लाखापेक्षा कमी आपलं वसूल झालेलं पेड अप शेअर कॅपिटल हे 30 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. 5 संचालकांपैकी 1 संचालक त्यामध्ये महिला असली पाहिजे. 33% हे अल्पभूधारक शेतकरी असले पाहिजे. एका सभासदाच्या नावाने 5% जास्त शेअर्स त्यामध्ये नको. तसेच पुढील 18 महिन्याचा बिझनेस प्लॅन करून आपण यामध्ये ऍप्लिकेशन करू शकतो. आता यासाठी आपल्याला प्रत्येक जिल्हानिहाय त्यांनी व्यक्तीला अपॉइंट केलेला आहे की त्याच्या माध्यमातून हे ऍप्लिकेशन करू शकतो. SFACच्या वेबसाईटवर जाऊन किंवा तिथल्या कस्टमर केअरला कॉल करून आपल्या जिल्ह्यासाठी ती व्यक्ती कोण आहे त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्याला तिथून मिळू शकतात. आपण त्याच्या माध्यमातून हे ऍप्लिकेशन करू शकतो. यामध्ये एक आहे की सगळ्याच कंपन्यांना हे बेनिफिट्स मिळतील का हो, तर सगळ्या कंपन्यांना नाही मिळणार. यामध्ये प्रति सभासद 1,000 रुपये आपल्याला इक्विटी ग्रँट मिळेल. मी स्क्रीनवर 2,000 रुपये लिहिलेला आहे. एक नवीन गाईडलाईन्स आल्या त्यामध्ये 2,000 रुपये हा शब्द उल्लेख होता आणि आतापर्यंत 1,000 रुपये मिळत होते. त्यात माझं कन्फ्युजन आहे 1,000 रुपये का 2,000 रुपये, तेवढं फक्त मला तो विषय कन्फर्म करून घ्यावा लागेल. प्रति मेंबर आपल्याला 1,000 रुपये मिळतील. म्हणजे आपल्या कंपनीचे 500 सभासद असतील आणि या 500 सभासदांनी 1,000 रुपये जमा केलेले असतील तर त्या 500 सभासदांसाठी पुन्हा 1,000 रुपये आपल्याला SFAC दिले इक्विटी ग्रँट, जे टोटल होतील आपले 5 लाख रुपये आणि SFAC ने दिलेले 5 लाख रुपये, असं 10 लाख रुपये आपलं पेड अप शेअर कॅपिटल होईल. आपण 2 वेळा त्यांच्याकडे अर्ज करू शकतो आणि 2 टप्प्यांमध्ये ही 15 लाख रक्कम एक रकमी सुद्धा घेऊ शकतो किंवा 2 टप्प्यांमध्ये सुद्धा घेऊ शकतो. 15 लाखापर्यंतचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याकडे किती सभासद असले पाहिजे, तर 1,500 1500 सभासद आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचे असले पाहिजे आणि 15 लाख रुपये आपलं पेड अप शेअर कॅपिटल असलं पाहिजे. या 2 रकमा आपण पूर्ण करत असू तर आपण 15 लाखाचा बेनिफिट घेऊ शकतो, अन्यथा नाही. आपलं पेड अप शेअर कॅपिटल 1 लाख रुपये असेल आणि आपण 15 लाखासाठी अर्ज करू तर ते आपल्याला मिळणार नाही. ही गोष्ट समजून घ्या. यामधला एलिजिबिलिटी क्रायटेरिया खूप समजणं आवश्यक आहे. आता सध्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत PM फॉर्मेशन्स ऑफ मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्राइजेस स्कीम ही केंद्र शासनाने लॉन्च केली. या अंतर्गत आपल्याला फूड प्रोसेसिंग युनिट्स करता 35% इतकी सबसिडी आपल्याला मिळणार आहे. ही 35% सबसिडी केंद्र शासनाने खूप गाजावाजा करून लॉन्च केली आणि त्यामध्ये खूप गोष्टी आपल्याला डिक्लेअर केल्यात. यानंतर खूप जणांना वाटलं की आम्हाला हे बेनिफिट मिळतील, परंतु या बेनिफिट मिळण्यासाठीचे जे क्रायटेरिया आहेत ते क्रायटेरिया खूप टफ आहेत किंवा ते सगळ्या फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यासाठी एलिजिबल होणार नाहीत. त्यामुळे आपण मी जे काही पुढचं सांगतोय ते खूप जास्त समजून घेऊया. फूड प्रोसेसिंग युनिट करता क्रेडिट लिंक ग्रँट मिळेल 35% पर्यंत, म्हणजे 35% सबसिडी आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर. त्याकरता आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनी फूड प्रोसेसिंग युनिट सुरू करू शकते. त्यामध्ये स्वतःचा हिस्सा कमीत कमी हा 10% असला पाहिजे आणि उर्वरित 90% बँक कर्ज. आता उर्वरित 90% बँक कर्ज म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार आपल्याला हे कर्ज मिळवून देणार नाही. ते कर्ज मिळवणं हा 100% त्या फार्मर प्रोड्युसर कंपनीची जबाबदारी आहे. त्यात केंद्र सरकार किंवा राज्य सरकार कुठलाही हस्तक्षेप करणार नाही. जर आपल्याला 100% गॅरंटी असेल की आम्ही हे 90% जे काही प्रोजेक्ट रिपोर्टच्या 90% कर्ज आपण उभारत असू तरच यामध्ये ऍप्लिकेशन करून आपला वेळ आणि एनर्जी खर्च करून उपयोग आहे, अन्यथा नाही. आता यानंतरचा पुढचा भाग महत्वाचा आहे, यामधले पात्रता निकष. केंद्र शासनाने त्यामध्ये ODOP ही कन्सेप्ट लॉन्च केलेली आहे. ODOP म्हणजे 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, भारतात जे काही जिल्हे आहेत या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठलं तरी एक पीक असतं की त्याचं खूप जास्त प्रमाणावर त्या ठिकाणी उत्पादन होत असतं. उदाहरणादाखल म्हटलं की काही ठिकाणी हळदीचं उत्पादन जास्त होतं, काही ठिकाणी आंब्याचं उत्पादन जास्त होतं, इकडे नंदुरबारला असेल तर पपई किंवा मिरचीचं उत्पादन या ठिकाणी जास्त होतं, काही ठिकाणी अद्रकचं उत्पादन जास्त होतं. या पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याची काहीतरी खासियत आहे आणि त्या ठिकाणी त्या पिकाची ते उत्पादन हे जास्त होत असतं. तर त्या ODOP तत्वावर त्या पिकाला त्या ठिकाणी ते डिक्लेअर करण्यात येईल. म्हणजे नंदुरबारसाठी जर त्यांनी मिरची डिक्लेअर केली
तर फक्त मिरचीसाठी जे काही उद्योग लागणार आहेत त्यांनाच या स्कीम मध्ये बेनिफिट घेता येईल. तिथे जर आपल्याला दाल मिल टाकायची असेल आणि त्यांनी प्रॉडक्ट मिरची डिक्लेअर केला असेल तर आपल्याला या स्कीमचा बेनिफिट घेता येणार नाही. पुढची अट सगळ्यात महत्त्वाची, ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची वार्षिक उलाढाल ही 1 कोटीपेक्षा जास्त आहे त्यांनाच या स्कीम मध्ये एलिजिबल होता येईल, पात्र होता येईल, ज्यांची वार्षिक उलाढाल 1 कोटीपेक्षा जास्त आहे. माझ्या मते इथेच खूप काही फार्मर प्रोड्युसर कंपनीज आहेत की इथून ते एलिमिनेट होतील, म्हणजे त्या या क्रायटेरियामध्ये बसणार नाहीत. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण जर फार्मर प्रोड्युसर कंपनी नोंदणी असेल तर त्याच्या माध्यमातून आपल्या बॅलन्स शीटमधून काही ना काहीतरी खरेदी विक्रीचे व्यवहार करा, आर्थिक व्यवहार करा. आपल्या बॅलन्स शीटमध्ये सेल परचेसचे ट्रान्झॅक्शन्स येऊ द्या. आपल्याला इन्कम टॅक्स भरायचा नाहीये, आपल्याला टॅक्स भरण्याची गरज नाहीये, कारण केंद्र शासनाने इन्कम टॅक्स आपल्याला माफ केलेला आहे. आपल्याला टॅक्स भरायला नाही, त्यामुळे आपण किती उत्पन्न दाखवलं तर आपल्यासाठी ती खूप चांगली गोष्ट आहे. आपले बॅलन्स शीट्स जेवढे मजबूत होतील, आपली आर्थिक पत्रके जेवढी मजबूत असतील तेवढा आपल्याला जास्त बेनिफिट मिळेल. त्यामुळे आपण ट्रान्झॅक्शन्स आपल्या बुक्स ऑफ अकाउंट मधून केले पाहिजे. जेवढे जास्त व्यवहार तेवढे जास्त आपल्याला फायदे मिळतील. या शेतकरी उत्पादक कंपनीची जी काही प्रोजेक्ट टाकणार आहे त्याची प्रोजेक्ट कॉस्ट ही त्याच्या वार्षिक उलाढालीपेक्षा जास्त नको. म्हणजे समजा आपली 50 लाख 1 कोटीपर्यंत आपली वार्षिक उलाढाल असेल तर आपण 1 कोटीपर्यंतचा प्रोजेक्ट यामध्ये टाकू शकतो. पुढचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे की जे फार्मर प्रोड्युसर कंपनीचे जे काही सभासद आहेत अशांना ते प्रोडक्ट हाताळण्याचं, म्हणजे मी उदाहरणादाखल नंदुरबार जिल्ह्याची मिरची घेतली, मिरचीमध्ये व्यवसाय करण्याचं किंवा मिरचीमध्ये संदर्भात काहीतरी काम करण्याचं त्या कंपनीच्या सभासदांना 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे, तरच ते एलिजिबल होऊ शकतील. त्या फार्म प्रोड्युसर कंपनीची 90% स्वतःचा हिस्सा टाकण्याची क्षमता पाहिजे. त्याच पद्धतीने बँकेतून कर्ज उपलब्ध करण्याची सुद्धा त्या कंपनीमध्ये क्षमता असेल तरच ते या याच्यामध्ये एलिजिबल होतील. नाहीतर आपल्याला गव्हर्नमेंट स्कीम मंजुरीचं प्रमाणपत्र देईल आणि आपल्याला कर्जच मिळणार नाही, आपली पूर्ण मेहनत त्यामध्ये वाया जाईल. असं ते व्हायला नको. त्यामुळे आधी कर्ज मिळेल का, आपण त्यासाठी पात्र होऊ का, हा विषय बघणं आवश्यक आहे. कर्ज मिळालं तरच सरकार सबसिडी देईल, अन्यथा आपल्याला सबसिडी देणार नाही. त्याच पद्धतीने यामध्ये काही कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभं करायचं असेल, काही क्लिनिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग, लॅब, गोदाम, कोल्ड स्टोरेज, इन्क्युबेशन सेंटर किंवा इतर कोणतंही की ज्यामध्ये आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचे जे काही सभासद आहेत किंवा त्या जिल्ह्यातील काही इतर फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत यांना सामूहिक स्तरावर वापरण्यात येईल असं कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी सुद्धा आपल्याला ही 35% सबसिडी मिळू शकते. यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया सुद्धा हे आधीप्रमाणेच आहेत. त्यानंतर पोखरा ही स्कीम आपल्याकडे चालू आहे. त्यामध्ये शेती आधारित उद्योगांसाठी आपल्याला 50% पर्यंत सबसिडी मिळते. परंतु ही पूर्ण महाराष्ट्रात ही स्कीम नाहीये, तर फक्त आपल्या स्क्रीनवर जे काही 15 जिल्हे आहेत, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ही स्कीम आहे. तिथल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीज यामध्ये लाभ घेऊ शकतात. ही स्कीम अजूनही चालू आहे. आपण आपल्या कृषी विभागाशी संपर्क करून, जिल्ह्यातल्या कृषी विभागाशी संपर्क करून त्यामध्ये आपण ऍप्लिकेशन करू शकतो. फक्त राज्य शासनाने यावर्षी मे महिन्यात एक GR काढला होता की जे काही खर्च आहेत, ज्या काही सबसिडीच्या स्कीम आहेत, या सगळ्यांमध्ये 33% पर्यंत त्यांनी घट केलेली होती. म्हणजे जर एखाद्या योजनेमध्ये जर 100 कोटी मंजूर असतील तर ते 100 कोटी खर्च नाही करणार, तर त्याऐवजी फक्त ते 33 कोटीच खर्च करतील. उरलेले फंड्स त्यांनी ब्लॉक केलेले आहेत, कारण आता कोरोनामुळे राज्य शासनाचं उत्पन्न कमी झालेलं आहे. त्यांना आरोग्य विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो आहे आणि सगळ्या गोष्टी सध्या मॅनेजमेंट बिघडलं आहे, कारण की कोरोनामुळे अनपेक्षित लॉकडाऊन आणि या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे सगळ्याच ठिकाणी अगदी केंद्र सरकारने सुद्धा, राज्य सरकारने सुद्धा आणि इतर राज्य सरकारने सुद्धा आपल्या खर्चांमध्ये कपात करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये
आपण जर आधी 100 प्रोजेक्ट यामध्ये अप्रुव्हल होत होते, तर आता ते 100 नाही होणार, तर त्याऐवजी फक्त आता 33 प्रोजेक्ट होतील. पण आपण यामध्ये ऍप्लिकेशन करू शकतो, त्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये. त्यानंतर आहे मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना. या अंतर्गत आपल्याला फळे, भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्य, तेलबिया इत्यादी आधारित प्रोसेसिंग युनिट, कुठल्याही प्रक्रिया करणारं युनिट जर आपण सुरू करणार असू, तर त्यासाठी आपल्याला सबसिडी मिळेल. यामध्ये ॲडिशनल कोल्ड स्टोरेज, गोडाऊन, त्या पद्धतीने क्लिनिंग, ग्रेडिंग, सॉर्टिंग, प्री कोलिंग किंवा कोल्ड स्टोरेजची चेन उभी करायची असेल, तर यासाठी सुद्धा आपल्याला 30% पर्यंत सबसिडी मिळेल. यातल्या पात्र संस्था शेतकरी उत्पादक कंपनी तर आहे, तर शेतकरी गट, खाजगी उद्योजक सुद्धा यामध्ये लाभ घेऊ शकतात. ग्रामीण बेरोजगार किंवा कोऑपरेटिव्ह संस्था सुद्धा यामध्ये बेनिफिट घेऊ शकतात. शेतकरी उत्पादक कंपनीला नक्कीच यामध्ये प्रायोरिटी आहेच. ही जी काही सबसिडी आहे, ही आपण जो काही प्रकल्प उभा करणार आहोत, त्या प्रकल्पाच्या साठी जी काही आपण मशिनरी खरेदी करू, यंत्रसामग्री खरेदी करू, ती व जे काही बांधकाम करावं लागेल, या दोघांची जी काही रकमेची बेरीज होईल, त्याच्या 30% पर्यंत आपल्याला अनुदान मिळेल. परंतु हे अनुदान जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत असेल. 50 लाखापेक्षा जास्त मिळणार नाही. म्हणजे समजा आपण 1 कोटीचा प्रोजेक्ट टाकला, तर 1 कोटीच्या 30% पर्यंत आपल्याला अनुदान मिळेल. परंतु आपण 2 कोटीचा प्रोजेक्ट टाकला, तर त्याच्या 30% म्हणजे 60 लाख रुपये होतील. तर आपल्याला 60 लाख नाही मिळणार, तर आपल्याला त्याऐवजी फक्त 50 लाख मिळतील. या पद्धतीने ही सबसिडीची स्कीम आहे. ही सबसिडी 2 वार्षिक समान हप्त्यामध्ये आपल्याला मिळेल. एक आपला प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आणि एक प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर. या प्रकल्पाला मंजूर करण्यात येणारे जे काही अनुदान आहे, त्या अनुदानाच्या 1.5 पट इतकं आपण कर्ज काढलंच पाहिजे. कर्ज काढलं तर आपल्याला सबसिडी मिळेल. आपण जर संपूर्णपणे आपल्या स्वतःच्या पैशांनी प्रोजेक्ट सुरू करणार असू, तर त्याला यामध्ये सबसिडी मिळणार नाही. ही गोष्ट समजून घ्या. ही गोष्ट आवश्यक आहे, जे आपले कर्ज हे सबसिडीपेक्षा 1.5 पट असलं पाहिजे. याची प्रक्रिया आहे की जेव्हा आपल्याला कर्ज मंजूर होईल, त्यावेळेस आपल्याला प्रिन्सिपल अप्रुव्हलसाठी म्हणून आपल्या जिल्ह्याच्या कृषी विभागामध्ये आपली फाईल जमा करावी लागेल. त्यानंतर आपल्याला प्रिन्सिपल अप्रुव्हल मिळेल. त्यानंतर आपल्या प्रोजेक्टला मंजुरी होईल. आपल्याला प्रोजेक्ट उभा करायचा आहे. प्रोजेक्ट उभा झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सबसिडी मिळेल. फर्स्ट इन्स्टॉलमेंट 50% आधी आणि 50% 1 वर्षानंतर, जेव्हा आपला जे काही युनिट आहे ते पूर्ण कॅपॅसिटीने सुरू होईल त्यावेळेस. आता 29 जून रोजी केंद्र शासनाने पुन्हा एक निर्णय काढला. त्या अंतर्गत 2020-21 करिता जे काही आपला फेब्रुवारीमध्ये बजेट डिक्लेअर केला होता, त्या बजेटमध्ये त्यांनी 60 कोटी रुपयाची तरतूद केली होती. परंतु आता सगळ्या खर्चांमध्ये 33% पर्यंत 33% म्हणजे कपात करायचं ठरवलं. म्हणजे खर्च 33% पर्यंतच होतील. तर त्या अनुषंगाने 19 कोटी 80 लाख इतकाच निधी या स्कीमसाठी म्हणून स्टेट गव्हर्नमेंटने, राज्य शासनाने ठेवलेला आहे. आणि तेवढा आपण बेनिफिट यामध्ये घेऊ शकतो. आपण जरी आता ऍप्लिकेशन करायचं म्हटलं, तर आपली सगळी प्रक्रिया करत करत आपल्याला फेब्रुवारी मार्च उजाडेल आणि आपण नेक्स्ट फायनान्शियल इयर मध्ये जाऊ, तर तोपर्यंत आपल्याला सबसिडी मिळेल. तोपर्यंत त्या गोष्टीला काही अडचण नाहीये, आपण यामध्ये अर्ज करू शकतो. ही एक स्कीम आहे की जी खूप साऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना माहीत राहत नाही किंवा ही जास्त चर्चेमध्ये येत नाही. ही कंपनी, या स्कीमचे बेनिफिट शेतकरी उत्पादक कंपनी घेऊ शकते, परंतु ही औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रीजसाठी असलेली ही सबसिडीची स्कीम आहे. सामूहिक प्रोत्साहन योजना 2019. या योजनेमध्ये जे काही आपण MSMEs आहेत, त्या MSMEंना सबसिडी मिळते. MSMEच्या क्रायटेरियामध्ये जर शेतकरी उत्पादक कंपनी बसत असेल, तर त्यांना सुद्धा या स्कीमचे बेनिफिट घेता येऊ शकतात. या स्कीममध्ये सगळ्यात जास्त सबसिडीज आहेत इतर कुठल्याही याच्यापेक्षा. जर आपण याचं अनालिसिस केलं, तर पूर्ण महाराष्ट्राचे तालुक्यानिहाय यांनी या ठिकाणी एक अ ब क ड या स्वरूपामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकत असाल तालुका क्षेत्र वर्गीकरण. म्हणजे आपण जे काही तालुक्यात राहतो, तो तालुका हा कुठल्या तरी अ ब क ड किंवा D+ या झोनमध्ये तो येत असेल, तर त्या ठिकाणी त्यानुसार आपल्याला ही सबसिडी मिळेल.
अ साठी कुठल्याही प्रकारची सबसिडी नाही आहे. अ मध्ये मुख्यत्वे करून पुणे वगैरे सिन्नर ज्या ठिकाणी खूप एमआयडीसी डेव्हलप झाली त्या ठिकाणी नाही आहे. ब मध्ये 30%, क मध्ये 40%, ड मध्ये 50% आणि डी प्लस मध्ये 60% सबसिडी मिळेल. विदर्भ, मराठवाडा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व धुळे जिल्ह्यासाठी 80% इतकी सबसिडी मिळेल. त्याच पद्धतीने विना उद्योग जिल्हे, नक्षलग्रस्त जिल्हे आणि आकांक्षी जिल्हे यासाठी 100% सबसिडी आहे. 100% सबसिडी कुठल्याही योजनेमध्ये नाहीये, परंतु या योजनेमध्ये आहे. फक्त या योजनेचा एक सगळ्यात मोठी अडचण आहे की आपण या योजनेअंतर्गत जो काही प्रोजेक्ट उभारू त्या प्रोजेक्टचं जे काही आपण फिनिश गुड्स तयार करणार, वस्तू तयार करणार आहोत, समजा आपण कॅटल फीडचा प्रोजेक्ट टाकला, पशुखाद्याचा, पशुखाद्यावर जीएसटी लागत नाही. परत पशुखाद्यावर जीएसटी लागत नाही, त्यामुळे आपण या स्कीमचं बेनिफिट नाही घेऊ शकत. परंतु जर आपण टोमॅटो सॉस किंवा इतर कुठल्याही असं प्रॉडक्ट घेतलं की ज्यावर जीएसटी लागतो, देवेंद्रजी, येस सर, देवेंद्र सर, येस सर, हॅलो सर, म्यूट झालंय तुमचं. येस सर, देशमुख सर हो, म्यूट हो, झालाय म्यूट तुमचा झाला. आवाज. हा राहुल, आपलं काय टाइम लिमिट आहे का फिक्स? काय थोडं झालं तर पुढं 15 मिनिटं झालं चालेल राहुल? नाही, माझं एक फक्त 5 मिनिटाचं बाकी आहे सर. हा चालू द्या. आपलं 8 वाजले सर आता. हा, ओके, चालेल, ओके. चालेल. 8 वाजलेत आता. ओके 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 ओके, फार चांगली Yes, माहिती yes, आहे. तुम्ही तुमच्या continue करा. बाकीच्या वक्त्यांच्या सोयीनुसार बघा तुम्ही. येस सर, येस सर, झालं एक फक्त 5 मिनिटात आपलं कम्प्लीट होईल. ओके ओके सर, ठीक आहे सर, प्लीज कंटिन्यू. राहुल, येस सर, येस सर, येस सर. तर काय यामध्ये करायचं? आपल्याला अगदी म्हणजे 30% पासून तर 80% पर्यंत सुद्धा सबसिडी घेऊ शकतो. राज्य शासनाचा एक GR आहे, आपल्या तालुक्या कुठल्या याच्यामध्ये येतो ते आपण बघणं आधी आवश्यक आहे. त्यामुळे सगळ्यात आधी प्रोजेक्ट फायनल करा. या सगळ्या स्कीम्स पैकी आपण पुण्यामध्ये जास्त बेनिफिट घेऊ शकतो, त्या स्कीम मध्ये तो प्रोजेक्ट आपण टाकू शकतो. त्यामुळे आधी आपण प्रोजेक्ट फायनल केला पाहिजे. यामध्ये कुठले मुद्दे येतात ते खूप डिटेलिंग विषय आहे. तुम्ही आपल्याला ज्यावेळेस आपण काही प्रोजेक्ट टाकत असाल त्यावेळेस आपण वैयक्तिक यामध्ये बात सुद्धा कम्युनिकेशन करू शकतो. त्याचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने होतं. फक्त सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, आपण सामूहिक प्रोत्साहन योजना 2019चा जर लाभ घेत असू तर आपल्याला जी जीएसटी आहे, आपल्या प्रॉडक्ट्सवर जीएसटी लागला पाहिजे. त्यातल्या त्यात CGST, HGST म्हणजे जो राज्य शासनाचा भाग आहे, स्टेट जीएसटी, तो लागला पाहिजे. तर आपण याचा बेनिफिट घेऊ शकतो. ह्या एवढ्या स्कीम्स आणि याबाबत माहिती मला एवढीच होती. जर आपल्याला काही अडचणी असतील तर आपण त्याबाबत कोऑर्डिनेट करू शकतात, देशमुख साहेबांशी संपर्क करू शकतात, किंवा काही अडचण वाटलीत तर तुम्ही त्याबाबत संपर्क करू शकतात. देशमुख साहेब, हॅलो. हा सर, इट्स कम्प्लीट. हा धन्यवाद येस सर, देवेंद्रजी. येस सर, थँक्यू सर. हॅलो. येस सर, हा देवेंद्रजी धन्यवाद. येस सर, थँक्यू सर. हॅलो. हा Yes, बोला sir. हा, फार चांगली माहिती सांगितली हो, तुम्ही हो. डिटेल मध्ये. हा हा, मयूर माझा ऐकू येत आहे ना? येस 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 सर, येस सर. आता मी हटकून तुम्हाला थांबवलं नाही, कारण तुम्ही इतकी चांगली माहिती सांगत होता, त्यामुळे वेळ बाळात घेतला तुम्ही. पण नाही, काय sir, हरकत हा. नाही, सगळ्यांना फायदा होईल. येस सर. तर मित्रांनो, भावांनो आणि बहिणींनो, आपलं कृषी क्षेत्राला उद्योजकाचा दर्जा द्या अशी आपली बरेच लोकांची मागणी असायची. आणि त्या दृष्टीने हे एक पहिलं पाऊल आहे की हा कायदा निर्माण झाला आणि शेतकरी उत्पादक कंपनीचा त्याला लिगल पाठबळ मिळालं या संकल्पनेला. आणि याच्यामध्ये कसं आहे की खाजगी कंपन्या ज्या आहेत त्यांचा मेन फोकस असतो की नफा, कार्यक्षमता आणि व्यावसायिकता ह्याच्यावर त्यांचा फोकस असतो. आणि सहकारी संस्था ज्या आहेत त्या कुठल्या मूलतत्वावर अवलंबून आहेत, तर लोकशाही मूलतत्व आणि एकमेकाला सहकार्य करायचं या तत्वावर त्या अवलंबून आहेत.
तर या दोन्ही संकल्पनेचं जे संकलन करून, चांगल्या गुणांचं संकलन करून हे शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना पुढे आलेली आहे. त्यामुळं सगळ्या त्यांच्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येतात. आता मी आपला वेळ थोडा कमी झाल्यामुळं मी आता डायरेक्ट आपले या संकल्पनेचे जे फायदे आहेत त्याच्याकडे वळतो. की याच्यामध्ये काय आहे, बरेच लोकांना डाऊट असतो की हे फक्त कृषी उत्पादन क्षेत्राशी रिलेटेड आहे का. पण मित्रांनो तसं नाहीये. हे सगळं जोडधंदे जे आहेत कृषी रिलेटेड त्याच्यामध्ये मत्स्यपालन असेल, पर्यटन असेल, पशुपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, इव्हन पर्यटन क्षेत्रात पण खूप लोकांनी खूप चांगली कामगिरी या क्षेत्रामध्ये केलेली आहे. हे सगळे जोडधंदे जे आहेत ते याच्या स्कोपमध्ये येतात. त्यामुळं असं कुठला डाऊट घ्यायची काही जरूर नाही. दुसरं असं पूर्ण भारतभर सर तुम्ही म्यूट झालाय देशमुख सर, आवाज येत नाहीये. तर शेतकरी उत्पादक कंपन्यांचं जे भौगोलिक क्षेत्र आहे ते सहकार क्षेत्रासारखं मर्यादित नाहीये. तो पूर्ण देशभर व्यापलेला आहे आणि आपला जो व्यवहार जो आहे बिझनेस आपण फार ग्लोबल लेवल पर्यंत आपण नेऊ शकतो. हा एक फायदा आहे त्याच्यामध्ये. दुसरं असं की याला सहकारी क्षेत्राला स्वायत्तता फार कमी आहे. त्याच्यामध्ये बरेचसे डिपेंडन्सी आहे सरकारवर. आणि परंतु शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये कसं आहे की स्वायत्तता खूप आहे. उदाहरण सांगायचं झालं, समजा माझं ऑथोराइज कॅपिटल 10 लाख रुपये आहे. नंतर कंपनी मोठी झाली आणि असं वाटलं की आपल्याला 20 लाख करायचंय, तर आपण अॅन्युअल जनरल मीटिंगमध्ये त्याचं सँक्शन घेऊ शकतो आणि फक्त मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अफेअर्स त्यांना नुसतं कळवायचं, म्हणजे फक्त इन्फॉर्म करायचं, त्यांची परमिशनची काही जरूर नाही. असे अनेक फायदे या शेतकरी उत्पादक कंपनीच्या मध्ये आहेत. नंतर याच्यामध्ये कसं आहे की कंपनीची नोंदणी झाल्यानंतर समजा तुमचा जो टर्नओव्हर जो आहे म्हणजे वार्षिक उलाढाल हे 2 कोटीपेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला 5 वर्षापर्यंत हे कर भरायची जरूर नाहीये. त्याचा फायदा आहे. आणि त्यानंतर जे काय आपण खरेदी करतो विक्री करतो शेतकरी कंपनीच्या मार्फत, तर त्याला जीएसटी पण लागू नाहीये. हे एक फायदा आहे त्याच्यामध्ये. आणि समजा एखादी कंपनी आहे त्यांचे 300 सभासद आहेत आणि परंतु त्यांना शेतमाल कमी पडतोय, त्यांचं प्लांट कॅपॅसिटी खूप चांगली टाकलेली आहे त्यांनी, तर तो त्यांचा शेतमाल किंवा जो रॉ मटेरियल जे आहे ते बिगर सभासदांकडनं पण घेऊ शकतात. माझ्या माहितीतली कंपनी आहे त्यांचे 300 सभासद आहेत पण जवळजवळ 3000 लोकांकडनं ते शेतमाल विकत घेतात. आपल्या सहकारी तत्वामध्ये पण सहकारी साखर कारखान्यांमध्ये पण असंच आहे ना, बिगर सभासदांकडनं पण ऊस घेतलं जातं कारखान्याचा. म्हणजे हा त्याचा पॉझिटिव्ह पॉईंट जो आहे हा या संकल्पनेमध्ये इन्कॉर्पोरेट केलेला आहे. त्यानंतर काय की कंपनीच्या मार्फत बरेचसे जे प्रायमरी प्रोसेसिंग जे होतं त्याचबरोबर प्रत्येक इंडिव्हिज्युअली शेतकऱ्यांना हे जमत नाही की त्याच्या शेतमालाचं प्रमाणीकरण करणं किंवा ब्रँडिंग करणं किंवा एक्सपोर्ट करणं. ते शेतकरी कंपनीच्या माध्यमातून काय होतं की त्यांना हे सगळ्या गोष्टी करता येतं. हा एक चांगला फायदा आहे त्याच्यामध्ये. नंतर बरेच वेळा वाहतूक सेवा पण काही कंपन्या देतात, म्हणजे त्यांच्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत त्यांचा माल खरेदी करतात आणि नंतर हे शहरामध्ये बरेच आउटलेट काढतात. त्याला आपण रुरल मार्ट असं म्हणू शकतो. वेगवेगळ्या ठिकाणी रुरल मार्ट करतात, तर तिथपर्यंत माल पोहोचवतात ते. आणि नंतर सामुदायिक सुविधा असतील ज्याच्यामध्ये मिटिंग होऊ शकतात किंवा काही प्लांट आपली मशिनरी इन्स्टॉल केलेली आहे तिथं काय प्रक्रिया चालू आहे आपली, ते तशा त्याची उभारणी करणं, शीतगृह उभारणी करणं किंवा गोदाम हे उभारणी करणं, हे सगळं कामं जे आहेत ते शेतकरी उत्पादक कंपन्या करू शकतात. आणि प्रत्येक शेतकरी जो छोटा शेतकरी आहे तो निविष्ठा खरेदी करताना त्याला
घासाघीस करता येत नाही, किंवा कमी प्रमाणात त्याला जसे निविष्ठा ज्या आहेत ज्याच्यामध्ये शेत बी बियाणं आहे, नंतर पाईपलाईन असेल, किंवा कीटकनाशकं आहेत, औषधं आहेत, खते आहेत. तर शेतकरी उत्पादक कंपनी काय करते, सगळ्यांची रिक्वायरमेंट एकत्र करते. नंतर जे कोणी स्वस्त देईल त्यांच्याशी निगोशिएशन करतात, कारण निगोशिएशन पॉवर आपली वाढलेली असते, कारण क्वांटिटी पण वाढल्यामुळं तो एक फायदा होतो. त्यामुळं जवळपास म्हणजे कलेक्टिव्ह बार्गेनिंग पॉवर ज्याला आपण म्हणतो तसं झाल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला बरंच 15 ते 20% फायदा या शेतकरी कंपन्याला होतो, आणि डेफिनेटली तो शेतकरी सभासदांना पास आउट केला जातो, म्हणजे दिला जातो. त्यामुळे त्यांना बी बियाणं आणि निविष्ठांचा खर्च जो आहे तो 15% ते 20% त्याच्यामध्ये त्यांना कमी खर्च करावा लागतो. नंतर काय होतं की बरेच वेळा कृषी अधिकाऱ्यांना बरेच काही योजना असतात, त्यांच्या फळझाडं मोफत त्यांना वाटायचे असतात, बियाणं मोफत वाटायचे असतात, किंवा प्रशिक्षण द्यायचं असतं, परंतु त्यांना संपर्क कोणाला करायचा कळत नाही गावामध्ये. तर हे शेतकरी उत्पादक कंपनी जी आहे ते एक सिंगल विंडो म्हणून पुढे येते, आणि मग हे कृषी अधिकारी त्यांना संपर्क साधतात. मग जे काय करायचं असेल ते त्यांना हँडओव्हर करतात. मग इंटरनली ते जे खत आहे किंवा काय असेल गोष्टी त्या इंटरनली त्या सभासदांना डिस्ट्रीब्यूट करण्यात येतात. तर हा पण एक फायदा आहे. शेतकरी उत्पादक कंपनी तंत्रज्ञान असेल किंवा काय प्रशिक्षण आयोजित करायचं असेल ते पण आयोजित करतात, आणि सभासदांना नॉलेज त्याचं जे आहे ते कायम अपडेट ठेवत असतात. तर अशा रीतीने मित्रांनो की शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे निविष्ठा खरेदीपासून, निविष्ठा खरेदी म्हणजे इनपुट्स आहेत, ते मार्केटिंग म्हणजे ग्राहकांपर्यंत हे जे आहे त्याचं जे स्ट्रॉंग लिंकेजेस त्यांनी एस्टॅब्लिश केलेले आहेत, म्हणजे साखळी, घट्ट साखळी त्यांनी तयार केलेली आहे, आणि हा फार मोठा फायदा आहे शेतकरी उत्पादक कंपनीचा. परंतु मी असं बरेच शेतकरी उत्पादक कंपनीशी चर्चा केली, परंतु बरेच लोक जे आहेत ते प्राथमिक प्रोसेसिंग करून थांबलेले आहेत आणि समाधानी आहेत. परंतु त्याच्यापेक्षा द्वितीय आणि तृतीय स्टेजेसला जाऊन त्याचं प्रोसेसिंगचं ते स्टेप्स वाढवून त्यासाठी मोठे प्रकल्प रिपोर्ट तयार करून, बिझनेस प्लॅन करून, देवेंद्रने जे वेगवेगळ्या स्कीम सांगितल्या त्या स्कीमचा फायदा घेऊन अजून आपल्याला चांगली भरारी मारता येईल. त्यामुळे आहे त्या स्थितीमध्ये न राहता आपण कसं पुढच्या स्टेजला जाऊ हे पण त्या लोकांनी जरूर पाहावं असं मी सुचवेन. या व्यतिरिक्त अजून काय फायदे आहेत मित्रांनो, की शेतकरी उत्पादक कंपनी एका गावात फॉर्म झाल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याचशा व्हॅकन्सीज क्रिएट होतात. उदाहरणार्थ त्या कंपनीला अकाउंटंट लागतो, कर्मचारी लागतात मशिनरीवर काम करायला, नंतर मार्केटिंगला बिझनेस मॅनेजमेंटचे मुलं लागतात, नंतर आयटीचा कॉम्प्युटर रन करायला आयटीचा माणूस लागतात. तर आपल्या गावातील जे युवा युवती आहेत त्यांना ह्या रोजगार उपलब्धीची चांगली सुविधा या माध्यमातून मिळत आहे आपल्याला. मी एक असं उदाहरण ऐकलेलं आहे की एक फॉर्मर प्रोड्युसर कंपनी एका मार्केटिंगच्या याला कमिशन बेसिसवर जवळजवळ 35,000 रुपये महिना त्याला पगार मिळतो, असं चित्र दिसतंय ज्या कंपन्या प्रोग्रेसिव्ह आहेत त्यांना. तर कलेक्टिव्ह बार्गेनिंगचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला. आणि आता आपल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी हालाकीची असते, आपल्याला माहिती आहे आर्थिक परिस्थिती, त्यामुळे तो कुठलीही जोखीम घ्यायच्या मनस्थितीमध्ये नाहीये. परंतु या शेतकरी उत्पादक कंपन्यामध्ये उदाहरणार्थ त्याचे शेअर बऱ्याच वेळा 1,000 रुपये वगैरे असतात. त्यामुळे जी जोखीम जी आहे ती डिवाइड होते, जोखीम डिवाइड होते म्हणजे रिस्क डिवाइड ज्याला म्हणतो ना आपण. त्यामुळं जोखीम घेऊ शकतो एखादी कंपनी कलेक्टिव्हली, हा एक फार मोठा त्याचा फायदा आहे. आणि बऱ्याचशा योजना देवेंद्रने जे सांगितल्या ते इंडिव्हिज्युअल पातळीवर आपल्याला नाहीयेत. त्या काही योजना आहेत, परंतु प्रेफरन्स जो असतो म्हणजे प्राधान्य जे आहे शेतकरी कंपन्यांना हे दिले जातं. कारण पूर्वी आपण एकटे होतो, नंतर आपण शेतकरी गट स्थापन केले, महिला बचत गट स्थापन केले, खूप चांगला प्रोग्रेस केला. आता पुढची स्टेप आहे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणं, आणि त्याच्या पुढची स्टेप आहे महा एफपीसी तयार करणं. बऱ्याच लोकांनी महा एफपीसी पण फॉर्म केलं, म्हणजे महा फार्मर प्रोड्युसर कंपनी. तर कमीत कमी 2 फार्मर प्रोड्युसर कंपनी लागतात कुठली शेतकरी उत्पादक कंपनी तयार करण्यासाठी. तर आज काही लोकांनी महा एफपीसी तयार करून जवळजवळ 600 कोटी रुपयाचा आर्थिक खरेदी केलेली आहे. या शासनाचे बरेचसे लायसन्सेस जे त्यांना मिळतात, जे हमीभाव खरेदी केंद्राचे जे लायसन्सेस आहेत ते त्यांनी मिळवलेले आहेत, आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये उलाढाल केलेली आपण बघतो. तर आपली स्टेप आहे की हळूहळू वर जायचं. आणि विशेष म्हणजे आपल्या तरुण युवा आणि युवतींच्या मध्ये बरेचसे सुप्त गुण असतात.
त्यांनाही माहिती नसतं की सुप्त गुण असतात आणि त्याला या त्यांच्या ज्या महत्वाकांक्षा फुलण्यासाठी त्यांना वाटत असतं बरेच वेळा काहीतरी करायचं, पण त्यांच्या महत्वाकांक्षा फुलण्यासाठी त्यांच्या स्वप्नाला उभारी देण्यासाठी ही संकल्पना अतिशय चांगली आहे असं मी मानतो. तर हे फायदे आपण आता थोडक्यात समजून घेतले, कारण वेळेचा अभावी मी थोडं गडबडीत बोलत असेल कदाचित. आता माझा दुसरा विषय आहे, म्हणजे दुसरा विषय काय आहे माझा तर बोलण्याचा, की ज्या कंपन्या तयार झाल्या परंतु नंतर ते चालू शकल्या नाहीत, इनऍक्टिव्ह झाल्या, तर त्याच्या अपयशाची मीमांसा आपल्याला करायची. कारण मी इंडस्ट्रीयलचा मला एक्सपिरियन्स असल्यामुळे आमच्याकडे काय फेल्युअर अनालिसिस असतं, हा प्रकार असतो. म्हणजे लर्निंग फॉर अदर्स, म्हणजे आपल्या मराठी भाषेत आपल्या गावाकडच्या भाषेत सांगायचं तर पुढच्या स्टेज आणि मागचा शहाणा. तर आपण आपल्या प्रोग्रामचं सगळं वेगळेपण असतं, तुम्ही पाहत असाल. आपण यशोगाथा डिस्कस कधी करू शकतो, परंतु फेल्युअर अनालिसिस हे त्याच्या यशोगाथापेक्षा पण जास्त महत्वाचं मी मानतो. तर त्याच्यामध्ये बरेच कारण आहेत, परंतु मी त्यातले त्यात टॉप 10 निवडलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण एक एक मुद्द्याकडे जाऊया. पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे अपुरं होमवर्क होतं आणि व्यवसायाची निवड चुकीच्या पद्धतीने होतं. MSCPने मध्यंतरीच्या पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प जे आहेत त्यांनी खूप बऱ्याचशा एनजीओची नेमणूक केली आणि त्यांच्या मार्फत शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मितीसाठी त्यांना सांगितलं आणि त्यासाठी मग त्यांना हँड होल्डिंग करा, त्यांना पूर्ण कंप्लायन्सेसची माहिती सांगा, त्यांचं मार्केट लिंकेज एस्टॅब्लिश करून द्या असं त्यांना, आणि म्हणजे असं त्याप्रमाणे ठरलं होतं. परंतु बऱ्याचशा कंपन्या शेतकरी उत्पादन कंपन्या घाई गडबडीने स्थापन झाल्या आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये त्याचा इनपुट साईड म्हणजे शेतमालाची उपलब्धता किंवा आउटपुट साईड म्हणजे कस्टमर डाटाबेस किंवा मार्केट लिंकेज ज्याला आपण म्हणू किंवा बिझनेस प्लॅन याची क्लॅरिटी नव्हती जास्त आणि त्यामुळे नंतर या कंपन्या हळूहळू बंद झाल्या. तर म्हणतात ना की गरजेपोटी निर्माण झालेली कुठलीही गोष्ट जी असती ती दीर्घकाळ टिकते, तसं येते. तर हा पहिला मुद्दा होता माझा. दुसरा मुद्दा असा आहे की बरेच लोक अनुदानाच्या लालसेपोटी शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करतात. परवाच माझ्याकडे एक फोन आला होता की सर ते आपल्या काही योजना आहेत का, म्हणजे पहिलाच प्रश्न काही योजना आहेत का, पहिलं प्रॉडक्ट सांगायचं मग योजना विचारायच्या ना, प्रॉडक्ट सिलेक्ट करायचं नाही अगोदर योजना विचारायच्या, हे चुकीचा प्रश्न आहे. तर मग त्या लोकांनी अनुदान घेतले, अनुदान घेतल्यानंतर मग त्या कंपन्या हळूहळू बंद पडल्या. तर अनुदानाची लालसा असली नाही पाहिजे आपल्याला, आपलं इंटेन्शन हे वेगळं असलं पाहिजे, नोबल इंटेन्शन आपलं असलं पाहिजे. नंतर असं मी बघितलं की काही कंपन्यांचे जे आहेत ग्राहकांनी पैसे बुडवलेत, म्हणजे कोणाचे 5 लाख बुडवलेत, कोणाचे 15 लाख बुडवलेत. तर याच्या कारण 15 लाख ही कंपनी जी आहे ती या छोट्या कंपनीसाठी खूप मोठी रक्कम आहे, म्हणजे ती कंपनी आपली बुडण्यासाठी खूप मोठी रक्कम आहे. त्यामुळे त्या कंपन्या बुडालेल्या आहेत, काही काही व्यापाऱ्यांनी बुडवले असतील किंवा दुसऱ्या कोणी तर बुडवले असतील. आता इंडस्ट्रीमध्ये काय असतं की आपले जे माल सप्लाय केल्यानंतर वेगवेगळ्या टर्म्स असतात त्याच्यामध्ये, उदाहरणार्थ लेटर ऑफ क्रेडिट प्रकार असतो किंवा ट्रान्झिट डॅमेज प्रकार असतो. तर आपण आपली ऑर्डर घेताना कस्टमरकडनं या टर्म्स अँड कंडिशन आपण डिक्टेट करू शकतो. पूर्वी आपण एकटे होतो, आता आपल्याला कंपनी आपली शेतकरी उत्पादक कंपनी, त्यामुळे आपण या टर्म्स अँड कंडिशन डिक्टेट करू शकतो आणि आपण सांगू शकतो की या टर्म ऍडव्हान्स आम्हाला एवढं पाहिजे वगैरे वगैरे. हे जे त्याला रिस्क मॅनेजमेंट टूल्स म्हणतात, याचा आपण अभ्यास करून हे आपल्या ऑर्डरमध्ये ते कसे अंतर्भूत होतील आणि आपल्याला ते त्याच्यापासून आपलं नुकसान कसं होणार नाही हे आपण काळजी घेतली पाहिजे. दुसरं आता सांगितलं की कडक नियमावली आहेत, म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये आपल्याला सवय झाली 2-2 वर्ष अॅन्युअल जनरल मीटिंग घेतली नाही तरी चालतं. परंतु आता जसं फायदे सांगितले कंपनी प्रोड्युसर कंपनीचे, तसं त्यातला एक क्लिष्ट भाग असा आहे की त्याची जी नियमावली आहे ती अत्यंत कडक आहे. कारण ती जी नियमावली आहे ती औद्योगिक कंपनीच्या आधारे नियमावली तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये दिवसाचं लिमिट आहे, हे एवढं 90 दिवसात झालं पाहिजे, एवढं 60 दिवसात झालं पाहिजे, म्हणजे प्रत्येक गोष्ट टाइम बाउंड आहे. आणि त्यामुळं आपल्याकडच्या लोकांना ते अजून कळायला वेळ लागेल, परंतु ते समजून घ्या आणि कंप्लायन्स करा. कारण कितीतरी कंप्लायन्स जर केला नाही वेळेवर तर पर डे दंड आहेत, त्याच्यामध्ये पेनल्टी खूप आहे. तर अशी खूप पेनल्टी झाल्यामुळं
लागल्यामुळं कंपन्याला काही समजलं नाही की आता हे कम्प्लायन्सेस कसे करायचे आणि त्यामुळं दंड कसा भरायचा. तर एक वाक्य चांगलं सांगितलं देवेंद्र यांनी, कंपनी सुरू करायला जेवढा खर्च आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च कंपनी बंद करायला येतो. हे एक फार चांगलं वाक्य आहे आणि सगळ्यांनी समजून घ्या की कम्प्लायन्स किती महत्वाची आहे. म्हणजे ट्रान्झॅक्शन झालं नसेल, म्हणजे प्रॉफिट झाला नसेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागतो. हा त्यातला एखादा मुद्दा म्हणता येईल आपल्याला. नंतर असं पाहतो आपण की निस्वार्थी आणि कार्यक्षम नेतृत्व असं कधी कधी काही काही कंपन्यांना मिळत नाही आणि त्यामुळे त्या कंपन्या पण हे जातात, म्हणजे बंद पडतात हळूहळू. आणि तुम्हाला तर माहिती आहे स्थानिक भागामध्ये हेवे दावे गटबाजी वगैरे असतील, तर त्याच्यावर पण आपल्याला मात करायची आहे. आता महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो की उत्पादनामध्ये 12 महिने हे सातत्य पाहिजे. फार महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या मित्रांनो. कसं आहे की बरेच वेळा एका कंपनीने एक उत्पादन मनुक्याचं आणि बेदाण्याचं उत्पादन घेतलं आणि कंपनी फॉर्म केली, परंतु नंतर हे जे उत्पादन आहे, हा जो बिझनेस आहे, हा 3 महिने चालणार आहे. मग उरलेल्या 9 महिन्यामध्ये काय करायचं? मग कर्मचारी आहेत, एम्प्लॉईज आहेत, नंतर ते आपले जे जागा आहे किंवा मशिनरी इन्स्टॉल केलेली आहे त्याचं युटिलायझेशन कसं करायचं? म्हणजे 9 महिने हे सगळं आयडल राहणार. तर हे चुकीची पॉलिसी आहे. मग त्याला 9 म्हणजे 12 महिने चालू राहणारा म्हणजे त्याला पूरक काही अजून कुठलं उत्पादन होऊ शकतं का, याचा पण विचार त्याच्यामध्ये व्यवसाय निवडताना झाला पाहिजे. त्याला आपण आमच्या भाषेमध्ये प्रोडक्ट मिक्स म्हणतो आम्ही. तो पण विचार त्याचा फार महत्वाचा मुद्दा हा आहे की 12 महिने आपलं सातत्याने उत्पादन हे चालू राहिलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण निवड केली पाहिजे. अजून एक फायनान्शियल म्हणजे कमर्शियल पॉईंट एक आहे, त्याला आपण ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतो मित्रांनो. ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे काय की उत्पादन फायनान्शियल टर्म मध्ये त्याला म्हणतात की ब्रेक इव्हन पॉईंट एक मर्यादा असते कुठल्याही कृषी क्षेत्राची उत्पादनाची. समजा त्याच्यापेक्षा कमी शेतकरी सभासद असतील किंवा त्याच्यापेक्षा कमी जर आपली उत्पादन असेल टनेजमध्ये, तर आपल्याला तो माल किफायतशीर दरामध्ये विकता येत नाही. म्हणजे जर त्याच्यापेक्षा जर एक्सीड केलं तुम्ही, तो ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे जसा असतो की जस्ट तुमचा खर्च आणि नफा जस्ट तोड मिळवणी झालेली आहे. म्हणजे नफा नाहीच आहे, खर्च आणि हे मिळालेली रक्कम ह्याची तोड मिळवणी झालेली आहे. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला नफा मिळवायचा असेल तर ब्रेक इव्हन पॉईंटच्या वर जाणं जरुरी आहे. प्रत्येक जण आपला अभ्यास करा की आपला ब्रेक इव्हन पॉईंट नेमका काय आहे आणि आपण नेमके कुठे आहेत. आता आपल्याला कळणारच नाही की आपण तोट्यात का जातो. ह्याचा डिटेल तुम्ही नंतर अजून अभ्यास करून शोधून घ्या. आर्थिक तंत्र हा आपला 8वा पॉईंट आहे 10 पॉईंट पैकी. 2च पॉईंट राहिलेत आता. आर्थिक तंत्र सगळ्यांना माहिती आहे की या आर्थिक दुष्टचक्रामध्ये काही शेतकरी उत्पादक कंपन्या अडकल्यात आणि त्यानंतर त्याच्यातनं ते बाहेर येऊ शकल्या नाहीत. हे एक आहे. पण मी बघतो की काही कंपन्यांनी काय आयडिया केली की लाभांशचं जे वाटप आहे डिव्हिडंड ज्याला आपण म्हणतो, ते काही वर्ष त्यांनी सभासदांना वाटलं नाही आणि ते रिझर्व्ह फंडामध्ये त्यांनी वर्ग केले. त्याचा फायदा काय आहे की जे बिझनेसमध्ये जे अप्स अँड डाऊन्स असतात, चढ उतार असतात, तर त्याच्यामध्ये किंवा एखाद्या सुविधा आपल्याला पायाभूत सुविधामध्ये आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर हा जो मनी आहे, पैसे आहेत, त्याचा आपल्याला उपयोग घेऊ शकतो. तर आर्थिक म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट जे आहे त्याचा पण तज्ज्ञ लागेल तुम्हाला, फायनान्शियल मॅनेजमेंटचा, त्याचा पण तुम्ही विचार करा. नंतर 9वा मुद्दा आहे लॅक ऑफ एक्सपर्टाईज आणि प्रोफेशनलिझम. बरेच वेळा गावाकडे काय असतं, त्या प्रक्रिया उद्योगाला लागणारा स्किल्ड वर्कर किंवा त्याला आपण कुशल कामगार म्हणतो किंवा कर्मचारी आपण मिळत नाही, किंवा जो कार्यक्षम असं सीईओ ज्याला म्हणतात कार्यकारी अधिकारी, तो पाहिजे असतो. त्याचा पगार खूप जास्त असतो तरी, परंतु काही 2-3 कंपन्या मिळून काही विभागून काही सीईओ काम करताना पण आम्ही पाहतो. तर मला असं म्हणायचं की ह्या कर्मचाऱ्यांना वारंवार तुम्ही प्रशिक्षण द्या, त्यांचं नॉलेज अपडेट ठेवा. पाहिजे तर जे चांगल्या कंपन्या काम करतायत त्यांचे व्हिजिट अरेंज करा. व्हिजिट म्हणजे नुसतं असं नाही की ट्रिप काढली, सकाळी गेले संध्याकाळी आले. काही लोकांना तिथं कामाला 1 महिना ठेवा तुम्ही, त्यांना शिकू द्या तिथं कसं वर्किंग आहे, त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं आहे. आणि मग हे नॉलेज अपडेट हे फार करणं जरुरी आहे, कारण इंडस्ट्रीमध्ये त्याला फार महत्व दिलं जातं. त्यासाठी सेपरेट डिपार्टमेंट पण आहे, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. आता शेवटचा मुद्दा सांगतो मित्रांनो की आपल्याकडे कशी मानसिकता आहे की तात्पुरता फायदा बघायचा, अशी आपल्याकडे मानसिकता आहे की शॉर्ट टर्म गेन ज्याला म्हणतो.
त्याला कसं आहे की लॉंग टर्म व्हिजन पाहिजे आपल्याकडे. शॉर्ट टर्म गेम म्हणजे पटकन फायदा मिळण्यासाठी आपली मानसिकता असते. तर तसं न करता मी असं तुम्हाला सुचवेन की आपला जो शेतमाल आहे किंवा कुठलंही उत्पादन असेल किंवा आपली जी काही सेवा असेल, तर ती सेवा कमीत कमी दरामध्ये, किफायतशीर दरामध्ये, वेळेवर आणि त्याची सेवा जी आहे तत्पर सेवा देणं हे अत्यंत जरुरी आहे. आणि त्याला मी PQRS म्हणतो माझ्या भाषेमध्ये. P म्हणजे प्राइस, Q म्हणजे क्वालिटी, म्हणजे हे अत्यंत महत्वाचे. क्वालिटी जी आहे, गुणवत्ता. R म्हणजे मी नवीन काढले शोधून, R म्हणजे रिसिप्ट. पूर्वी इंडस्ट्री भाषेमध्ये डिस्पॅच म्हणत होते, पण मी या आकडेवारी हे करण्यासाठी R म्हणजे रिसिप्ट. म्हणजे तुम्ही शेतमाल पाठवला म्हणजे तुमची जबाबदारी संपत नाही. समजा तुम्ही बंदरामध्ये एक्सपोर्ट केलेला माल अडकलाय, कुठं झालं, काय झालं, किंवा रस्त्यामध्ये ट्रान्झिटमध्ये ट्रक थांबलाय कुठेतरी, पण ग्राहकाला मिळाला नाही तोपर्यंत तुमची जबाबदारी संपत नाही. त्यामुळे रिसिप्ट हा पण फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि S म्हणजे तत्पर सेवा, सर्व्हिस. तर हे 4 मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. तर त्या परवाचाच अनुभव सांगतो. मी हेडफोन घेतला होता, ऑनलाईन घेतला होता, तर एका कानाचं ते सदोष ऐकू येत होतं. तर एका आठवड्याच्या आत त्यांनी तोटा सहन करून त्या कंपनी की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अवजड उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक क्षेत्रामध्ये गुंतवणूक झाली आणि आपली औद्योगिक क्रांती झाली भारतामध्ये. परंतु ग्रामीण भागातील विकास जो आहे तो पूर्णतः सहकार चळवळीवर अवलंबून विसंबून राहिला. त्यामुळे तेवढा विकास खुंटलेला आहे. तर त्याला अपवाद आहेत. आपले दुग्ध व्यवसाय आणि ऊस कारखाने जे आहेत ते सहकार चळवळीतले चांगले यशस्वी मॉडेल आपल्याकडे आहेत महाराष्ट्रामध्ये. परंतु शेतकरी उत्पादक कंपनी जी आहे आपली, मी असं म्हणतो की कृषी समृद्धीची पहाट आहे. परंतु जर आपल्याला सूर्योदय पाहायचा असेल तर अन्न कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर, म्हणजे जवळपास 5 लाख कोटी रुपयापर्यंत आर्थिक गुंतवणुकीची फार अत्यंत जरुरी आहे. कारण गेल्या 72 वर्षामध्ये काहीच नगण्य गुंतवणूक झालेली आहे. मग त्याच्यामध्ये कुठलीही गुंतवणूक असेल, सार्वजनिक क्षेत्र असू द्या, खाजगी क्षेत्र असू द्या, प्रायव्हेट कंपन्या किंवा PPP म्हणतात त्याला, प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप म्हणतात, ते असू द्या, किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असू द्या, FDI ज्याला म्हणतात, म्हणजे परदेशी थेट गुंतवणूक. तर कुठल्याही क्षेत्रात नाही उद्या, परंतु अशी मोठी गुंतवणूक होणे अत्यंत जरुरी आहे असं मी मानतो. तर हे मी थोडक्यात आवडतो जरा. धन्यवाद सगळ्यांना, तुम्हाला बेस्ट लक. आणि आता या पुढचं लेक्चर जे आहे, प्रेझेंटेशन, हे आपले सूरज पवार जे आहेत हे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कंपनीच्या नावामध्येच ट्रेनिंग लिहिलेलं आहे, म्हणजे E-गव्हर्नन्स ट्रेनिंग अँड रिसर्च या इन्स्टिट्यूटचे ते संचालक आहेत. तर मी सूरज पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन सुरू करावं. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद देशमुख सर आणि सूर्यवंशी सर. आपण दोघांनीही खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि खूप महत्वाच्या मुद्द्यांचा उहापोह केलेला आहे. कृषी उत्पादक कंपनी ज्या वेळेला सुरू होते किंवा कृषी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण काम करत असतो त्यावेळेला कोणत्या गोष्टींची गरज आहे, काय करायला हवं, याविषयी आपण दोघांनीही अत्यंत महत्वाचे मुद्दे सांगितलेत, त्याच्यावर चर्चा केली. वास्तविक पाहता आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादक कंपन्या स्थापन होत आहेत. आणि या कृषी उत्पादक कंपन्या स्थापन होत असताना या कृषी उत्पादक कंपन्या पुढे का चालत नाहीत याचा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर मला वाटतंय सूर्यवंशी सरांनी अत्यंत उत्तम रीतीने दिलेलं आहे. कारण आपल्याकडची जी मानसिकता आहे ती मानसिकता अशी आहे की एखादी योजना आली, सरकारचं काहीतरी धोरण आलं आणि त्या धोरणांतर्गत जर काही आपल्याला सबसिडी मिळणार असेल तर ती सबसिडी आपण मिळवायचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी मग एखादी कंपनी रजिस्टर्ड केली जाते. आणि ती कंपनी रजिस्टर्ड केल्यानंतर त्या कंपनीकडे व्हिजन नसतं आणि व्हिजन नसल्या कारणानं मग फक्त ती सबसिडी घेऊन ती कंपनी बंद पडते. परंतु मला असं वाटतं की देशमुख सर किंवा सूर्यवंशी सर जे काम करतायत आणि त्या कामाच्या माध्यमातून आज लोकांच्या पर्यंत समजतंय की नाही, आपण फक्त शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी करायचं नाहीये, तर एक सस्टेनेबल बिझनेस मॉडेल आपल्याला कसं काय उभं करता येईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
आणि त्या अनुषंगानं हा सगळा आपला प्रयत्न सुरू आहे. आज दोघांनीही सांगितलेल्या माहितीमध्ये लीगल कम्प्लायन्सेस, रजिस्ट्रेशन, बिझनेस प्लॅनिंग या सगळ्या गोष्टींविषयी अत्यंत महत्वाची माहिती होती. परंतु या माहिती व्यतिरिक्त मी काही लीगल कम्प्लायन्सेस रिलेटेड माहिती सांगणार आहे. कारण काय होतं, ज्यावेळेला आपण कुठलीही ऑर्गनायझेशन सुरू करतो, मग ती स्वयंसेवी संस्था असो, एखादी सहकारी संस्था असतो, एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असो किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असो, या सगळ्या संस्थांच्या मध्ये या सगळ्या संस्थांचं ज्यावेळेला कामकाज करत असताना अत्यंत महत्वाची बाब असते ती म्हणजे संस्थांच्या यंत्रणेमधील किंवा संस्थांच्या कामकाजामधील प्रशासकीय पारदर्शकता. कारण आपण फक्त संस्था स्थापन करून थांबत नाही, तर आपल्याला पुढे वाटचाल करायची असते आणि ती वाटचाल करण्यासाठी तुमच्या संस्थेची प्रतिमा जर आपल्याला खूप सकारात्मक तयार करायची असेल तर त्यासाठी संस्थेच्या कामकाजामध्ये पारदर्शकता असणं ही एक खूप महत्वपूर्ण बाब आहे. आणि त्यामध्येच पारदर्शकता असल्याचा फायदा काय होतो किंवा जर आपण लीगल कम्प्लायन्सेस करतो त्याचा फायदा काय होतो, तर त्यामुळं आपल्याला सरकार जे काही कायदेशीर बडगा उगारतो, तुम्ही एखाद्या वेळेला जर लीगल कम्प्लायन्सेस थांबवले किंवा ते केले नाही, तर आता देवेंद्र सरांनी सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणात काही लाखांमध्ये त्यांना दंड झालेले आहेत आणि त्यामुळं त्यांना ते दंड सुद्धा भरणं शक्य नाहीये. अशा परिस्थितीत त्या संस्था बंद करायच्या, परंतु बंद सुद्धा करू शकत नाही, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे तुम्ही जर लीगल कम्प्लायन्सेस केले, प्रशासकीय यंत्रणेमध्ये पारदर्शकता ठेवली, तर मला असं वाटतं की तुमची संस्था अत्यंत उत्तम पद्धतीनं चालू राहू शकते. आपल्या भारतामध्ये दोन प्रकार आहे, म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी असे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या संस्था, नोंदणी संस्था आहेत, ट्रस्ट आहे, सहकारी संस्था आहेत आणि खाजगी मर्यादित कंपन्या सुद्धा आहेत. परंतु आता शेतकरी उत्पादक कंपन्या हा एक चांगला पर्याय आहे. जसं देशमुख सरांनी सांगितलं की कृषी क्रांतीची एक पहाट आहे आणि कंपनी कायद्यामध्ये 2013 साली ज्या सुधारणा झाल्या त्यामुळं फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या व्यावसायिक शाश्वत कार्यासाठी एक सक्षम पर्याय म्हणून उत्पादक कंपन्या समोर आलेल्या आहेत, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. उत्पादक कंपनीचं कार्य जे आहे ते आपल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखंच आहे. त्या अनुषंगाने त्याचं काम कायद्यांतर्गत चौकटीत चालतं आणि त्या अनुषंगाने आपण काम करणं अनिवार्य असतं. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये देवेंद्र सरांनी वेगवेगळ्या कोणकोणत्या गोष्टी केल्या नाहीत तर कोणकोणत्या ऐकणे कसे दंड होऊ शकतात याबद्दलची विस्तृत माहिती सांगितलेली आहे. आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना दरवर्षी कायदेशीर बाबींचं अनुपालन करणं, जसं की त्यांना दरवर्षी ताळेबंद सादर करायचा आहे, नफा-तोटा विवरणपत्र सादर करायचं आहे, वार्षिक परतावा, अॅन्युअल रिटर्न्स फाईल करायचे, या सगळ्या गोष्टी त्यांना देणं, कंपनी निबंधकांच्याकडे सादर करणं अनिवार्य आहे. आणि मला असं वाटतं जर आपण एखादी ऑर्गनायझेशन सुरू करतो आणि ते ऑर्गनायझेशन आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचं लीगल कम्प्लायन्स आपण करायलाच पाहिजे. परंतु याचबरोबर आपल्याला कागदपत्र सुद्धा आपल्याला मेंटेन करावं लागतात, रेकॉर्ड मेंटेन करावं लागतं. कारण शेवटी ही एक पब्लिकची किंवा एक नाही समाजाची प्रॉपर्टी आहे, समाजाची संस्था आहे. त्यामुळे तिथं कागदपत्रांचं जे व्यवस्थापन आहे किंवा कागदपत्रांचं जतन आणि संरक्षण करणं खूप अनिवार्य असतं. त्यामुळे आपल्याला काही नोंदवह्या देखील ठेवाव्या लागतात. त्या नोंदवह्या आपण ठेवणं अनिवार्य आहे कंपनी कायद्यान्वये. त्यामध्ये कोणकोणत्या नोंदवह्या येतात तर प्रामुख्याने संचालक मंडळाची जी बैठक आपण आयोजित करतो त्या संचालक मंडळाच्या बैठकीसाठी आणि त्या बैठकीचे इतिवृत्त नोंद करण्यासाठी जी नोंदवही आपल्याला ठेवायला लागते. त्यानंतर आपण वेगवेगळी शुल्क स्वीकारतो, आपल्या सदस्यांच्याकडून असेल किंवा आपल्या ग्राहकांच्याकडून असेल. या जे आपण शुल्क स्वीकारतो त्याची नोंदणी करण्यासाठी ऐकणे आपल्याला त्यासाठी वही ठेवावी लागते, शुल्क नोंद वही त्याला म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याकडे असणारे सदस्य, त्या सदस्यांची नोंदणी करण्यासाठी, सदस्यांची लिस्ट मेंटेन करण्यासाठी सदस्य नोंद वही ठेवावी लागते, ती आपल्याकडे असायला हवी. त्यानंतर आपल्याकडं सर्वसाधारण बैठकीचे इतिवृत्त, जसं आपण संचालक मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त ठेवतो तसंच सर्वसाधारण सभेच्या बैठकीचे सुद्धा इतिवृत्त ठेवलं पाहिजे. त्यासाठीचं पुस्तक किंवा त्यासाठीचे ऐकणे नोंद वही ठेवणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर आपल्या ऐकणे जर शाखा असतील 2-3 तर त्या शाखांमध्ये वेगवेगळे होणारे व्यवहार असतील, ते शाखा कार्यालयामध्ये झालेल्या व्यवहारासंदर्भात खात्याची आपण नोंद वही ठेवली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याकडं जो लाभांश दिला जातो काय किंवा त्याला लाभांश देय असतो त्यासाठीची नोंद वही देखील आपल्याकडे असणं अनिवार्य आहे. अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या नोंदवह्या आपल्याकडे असाव्या लागतात आणि ते ठेवणं कायद्यानं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. याचबरोबर काय होतं की
कुठलीही संस्था असेल, जशी कृषी उत्पादक कंपनी आहे तशीच अगदी आपल्याकडं स्वयंसेवी संस्था असतात. आणि तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की 2017 साली महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांनी जसं कृषी उत्पादक कंपनी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स कडे कंपनी रजिस्टर्ड करून नोंदणी जाते, तसंच आपल्याकडे स्वयंसेवी संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी केल्या जातात. आणि महाराष्ट्राच्या धर्मादाय आयुक्तांनी 2017 साली 1,37,000 स्वयंसेवी संस्था नोंद केल्या. याचं कारण काय होतं, तर याचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं, या संस्थांनी कधीही लिगल कंप्लायन्सेस केलेले नव्हते. म्हणजे त्यांनी ऑडिट रिपोर्ट फाईल केलेले नव्हते, त्यांनी बजेट सादर केलेलं नव्हतं, त्यांनी चेंज रिपोर्ट सादर केलेला नव्हता, त्यांनी घटनेमध्ये दुरुस्ती करून वेळोवेळी घेतलेली नव्हती. या सगळ्या कारणास्तव या संस्था थोडक्यात काय फक्त रजिस्टर्ड झालेल्या होत्या, कामकाज काहीच करत नव्हत्या. त्यामुळे 1,37,000 संस्था बंद करण्यात आल्या. आणि या 1,37,000 संस्था बंद झाल्यानंतर ज्यावेळी मी याचा अभ्यास केला त्यावेळेला असं लक्षात आलं की कुठल्याही कंपनी ज्यावेळेला स्थापन होते किंवा संस्था स्थापन होते तर त्यावेळेला त्याचे जे संचालक आहेत ते योग्य प्रशिक्षण न घेता किंवा प्रशिक्षणाअभावी ती संस्था नोंदणी करतात. कुणाच तरी ऐकून IQ माहितीच्या आधारे संस्था नोंदणी केली जाते. पण मला असं वाटतं कृषी उत्पादक कंपनी जर सुरू करायची असेल तर सूर्यवंशी जर आहेत या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांच्यासारख्या व्यक्तीकडे तुम्ही नोंदणीसाठी योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने ती संस्था नोंदणी केली पाहिजे. कारण जर आपण योग्य प्रशिक्षण घेतलं, योग्य मार्गदर्शन घेतलं तर मला नक्की माहिती आहे की तुमची संस्था प्रगतीपथावर वाटचाल करेल, पुढे जाईल. त्यामुळं जशा स्वयंसेवी संस्थांमध्ये बैठका असतात तशा या कृषी उत्पादक कंपनीमध्ये सुद्धा बैठकांचं आयोजन करणं हे कायद्यानं अनिवार्य आहे. आणि जर या तरतुदीचं पालन करण्यास संस्था किंवा संस्थेचे पदाधिकारी संचालक अपयशी ठरले तर त्यांना त्यासाठी एक नाही दंड देखील होऊ शकतो अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. प्रामुख्यानं बैठका कोणकोणत्या स्वरूपाच्या असतात तर यामध्ये कंपनीची स्थापना झाल्यापासून 90 दिवसाच्या कालावधीत पहिली सर्वसाधारण बैठक आयोजित करावी लागते ती तुम्हाला, आणि त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण बैठकीचं आयोजन त्यानंतर करावं लागतं. 2 वर्षामध्ये साधारणतः दोन वार्षिक सर्वसाधारण बैठका ज्या आहेत त्यामध्ये 15 महिन्यापेक्षा जास्त कालावधी असून चालत नाही. थोडक्यात म्हणजे जसं सरांनी सांगितलं देशमुख सरांनी की ते टाइम बाउंड कार्यक्रम आहे, सगळा टाइम बाउंड असल्यामुळं तुम्हाला ते करणं अनिवार्यच आहे. किमान 14 दिवस आधी लिखित स्वरूपात तुम्हाला सूचना देऊन कंपनीची सर्वसाधारण बैठक बोलवली जाते. हे बघा, हे अत्यंत महत्वाची बाब आहे. कारण ज्या वेळेला भविष्यात काहीतरी लिगल इश्यूज क्रिएट होतात त्यावेळेला तुम्ही नोटीस दिली होती का किंवा नोटीस त्या व्यक्तीला मिळाल्याची पोच घेतली होती का, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. त्यामुळं तुम्ही 14 दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभा घेताय तर 14 दिवस आधी नोटीस सर्व करायची आहे आणि ती नोटीस संबंधित सदस्याला मिळाली याची पोच देखील तुम्ही तुमच्याकडे घ्यायची आहे. या छोट्या आणि खूप बारीक सारीक गोष्टी असतात, परंतु आपण घाई गडबडीत या गोष्टी विसरतो आणि पुन्हा त्याचा आपल्याला खूप त्रास होतो. तर माझी विनंती आहे सगळ्यांना की ज्या नवीन संस्था स्थापन होणार आहेत किंवा ज्या आता अस्तित्वात आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करायला हवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कोणकोणत्या गोष्टी कंपनी करू शकते, तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की संस्था लेख स्वीकारू शकते. म्हणजे झालेले ऑडिट रिपोर्ट असतील, म्हणजे वार्षिक ताळेबंद असतील किंवा काही बदल करायचे असतील तुमच्या संस्थेच्या घटनेमध्ये तर त्याचे प्रस्ताव तुम्हाला स्वीकारता येऊ शकतात. याचबरोबर वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्यासाठी तुम्ही जी सूचना काढता, नोटीस काढता, त्याचा एक विशिष्ट फॉर्मॅट तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ती नोटीस काढायची आणि नोटीस काढताना तुम्हाला त्यासोबत आवश्यक ती माहिती किंवा कागदपत्र जोडणं अनिवार्य आहे. त्यामध्ये पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की विषय पत्रिका, अजेंडा काय आहे तो अजेंडा तुम्ही जोडला पाहिजे. आणि त्यासोबत मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचा जो एक इतिवृत्तांत आहे तो इतिवृत्तांत तुम्हाला त्यासोबत जोडणं अनिवार्य आहे. संचालक मंडळावर निवडायच्या, म्हणजे तुम्हाला जर आता नवीन संचालक मंडळात काही बदल करायचे आहेत तर तिथं संचालक मंडळावर काही उमेदवार नवीन घ्यायचे तर त्यांची माहिती, त्यांचे नाव, त्यांचं शैक्षणिक योग्यता याची माहिती, त्यांची कागदपत्र ही देखील माहिती तुम्हाला सादर करणं अनिवार्य आहे. उत्पादक कंपनीचे लेखापरीक्षण केलेले जे ताळेबंद आहेत तुमच्या ऑडिटरनी इंटरनल ऑडिट करून ज्या ताळेबंद तयार केले असतील आणि नफा तोटा विवरणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे. त्याचबरोबर उत्पादक कंपनीची व्यवसाय स्थिती, म्हणजे तुम्ही किती आतापर्यंत उलाढाल केली याची माहिती तुम्हाला सोबत जोडायची आहे. भाग भांडवलावर मर्यादित परतावा देण्यासाठी तुम्हाला जी रक्कम द्यायची आहे त्याची माहिती तुम्हाला सोबत जोडायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला लेखापरीक्षक जे नियुक्त करायचे असतात संस्थेच्या इंटरनल ऑडिटसाठी, अंतर्गत लेखापरीक्षणासाठी
त्यांच्या त्यांचा देखील नियुक्तीचा जो मसुदा आहे तो तुम्हाला सभेसमोर मांडावा लागतो, त्यामुळे तो तुम्हाला अजेंड्यासोबत जोडावा लागेल. सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात येणाऱ्या कंपनीची घटना किंवा जर तुम्हाला नियमांमध्ये काही सुधारणा करायची असतील ती माहिती तुम्हाला सादर करायची आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कोणतीही सभा तिची जर विशिष्ट गणपूर्ती झाली तरच, कोरम पूर्ण झाला तरच ती पूर्ण होते. त्याप्रमाणे उत्पादक कंपनीची जी सर्वसाधारण सभा आहे वार्षिक सभेसाठी तुम्हाला 1/4 इतके सदस्य उपस्थित असणं अनिवार्य आहे. असंच तुम्हाला विशेष सर्वसाधारण सभा देखील आयोजित करता येते. यामध्ये तुम्हाला काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तातडीनं किंवा काही विषयांवर चर्चा करायची असेल, कामकाज किंवा कार्यप्रक्रियेतील निर्णय घेण्यासाठी संचालक मंडळातर्फे अशी बैठक बोलवली जाते आणि ती कंपनी कायद्यातल्या तरतुदीनुसारच तुम्हाला बोलवावी लागते. याचबरोबर आपल्याकडे संचालक मंडळाची बैठक सुद्धा होणं अनिवार्य असतं. वेळोवेळी ती बैठक होणं गरजेचं आहे. सामाजिक संस्थांमध्ये बहुतांश वेळा अशी बैठक होतानाच दिसत नाही. तिथं तुम्हाला असं बऱ्याच होतं की तुम्ही रेकॉर्डवर तयार करता, तिथं तसं नाही. कारण इथे एक आपण बिझनेस चालवतोय, त्यामुळे प्रोफेशनलिझम तुमच्याकडे असलं पाहिजे. आपल्या सदस्यांसोबत आपण जर चर्चा करतोय, सल्ला मसलत करतोय, विचारांची देवाणघेवाण करतोय, तर मला असं वाटतं की तुम्हाला तुमचा व्यवसाय किंवा तुमची उत्पादक कंपनी तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी खूप चांगली मदत होऊ शकते. तुमच्या सहकार्यांची मदत होऊ शकते. एक नवीन विचार तुम्हाला प्रत्येक वेळेला त्या बैठकांच्या मधून मिळू शकतात आणि मार्गदर्शन मिळू शकतं. त्यामुळे अशा बैठका आयोजित करणं अनिवार्य आहे कायद्यान्वये. यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर तुम्हाला 2 महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा किंवा कोणत्याही दर 3 महिन्यामध्ये किमान एक, म्हणजे वर्षभरामध्ये किमान 4 वेळा संचालकांची ही बैठक होणं अनिवार्य आहे. तशी बैठक तुम्ही आयोजित केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ही जी तुमच्या संचालक मंडळाची बोर्ड ऑफ डायरेक्टरची जी मीटिंग आहे ती मीटिंग तुमचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात कंपनीचे त्यांनी 7 दिवस आधी लेखी सूचना किंवा लेखी नोटीस संचालक मंडळाला देऊन ही आयोजित करायची असते. जर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशी संचालक मंडळाला नोटीस देण्यामध्ये ते अपयशी ठरले किंवा ते नोटीस देऊ शकले नाही तर आणि त्यांनी ती बैठक आयोजित केली तर त्यांना 1000 रुपयापर्यंत आर्थिक दंड देखील होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय आहे तर इथं खूप कायदेशीर गोष्टींची पूर्तता करणं अनिवार्य आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुमच्या ज्या संचालक मंडळाची जी बैठक असेल त्या बैठकीचे अध्यक्ष हे कंपनीचे अध्यक्ष असतात, पण ते जर अनुपस्थित असतील तर इतर जे तुमचे संचालक आहेत त्यापैकी एका संचालकाची निवड त्या तात्पुरत्या बैठकीसाठी केली जाऊ शकते आणि ती निवड आपण सगळ्यांनी करून तुम्ही ती बैठक पुढे घेऊन जाऊ शकता. अशा तरतुदी आहेत प्रामुख्यानं. त्याचबरोबर संचालक मंडळाची जी गणसंख्या आहे संचालक मंडळाच्या बैठकीची त्यामध्ये एकूण संचालकांपैकी किमान 3 संचालक उपस्थिती किंवा संचालक मंडळांच्या एकूण सदस्य संख्येपैकी 1/3 सदस्य यापैकी जे उच्च असेल ते तुम्ही निवडलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने बैठक आयोजित केली पाहिजे. याचबरोबर आर्थिक अधिकारांच्या बाबतीत सुद्धा आपण खूप काळजी घेतली पाहिजे. याचं कारण असं असतं की देवेंद्र सरांनी सांगितलं की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेताना बहुतांश वेळेला तुम्ही तुमच्या संस्थेची उलाढाल, आर्थिक व्यवहार किंवा बाकी सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. सेम गोष्ट आहे चॅरिटीमध्ये पण असं होतं, चॅरिटी संस्थांमध्ये सुद्धा असं होतं. कारण तुम्ही ज्या वेळेला आर्थिक व्यवहार करता त्यावेळेला आर्थिक व्यवहार करताना प्रत्येक संस्थेला काही मर्यादा कायद्यान्वये घालण्यात आलेल्या आहेत. जसं चॅरिटी संस्थेमध्ये डोनेशन तुम्हाला स्वीकारायचं आहे तर ते 2000च्या आतच तुम्ही कॅश स्वरूपात स्वीकारू शकता. 2000च्या पेक्षा जास्त रक्कम असेल तर ती तुम्हाला चेकद्वारे, डीडीद्वारे, इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्हाला स्वीकारावी लागते. सेम अगदी तसंच काही गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला मर्यादा या उत्पादक कंपनीमध्ये सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत. एकतर तुम्हाला कंपनीच्या बँक खात्यातून मुख्य कार्यकारी अधिकारी 5000 रुपयाच्या मर्यादेपर्यंत पैसे काढू शकतात. काय कोणत्याही परिस्थितीत माल किंवा सेवा ज्या वेळेला तुम्ही खरेदी करता, एखाद्या कंपनीकडनं माल घेताय किंवा एखाद्या सेवा पुरवठादाराकडून कोणती सेवा घेताय तर त्यावेळेला रोख खरेदी तुम्ही काय करताय किंवा रोख रक्कम देणार असाल तर ती 2000 रुपयापर्यंतच द्यायची. त्याच्यापेक्षा जास्त रोख रक्कम तुम्हाला देता येणार नाही. आणि 2000 रुपयाच्या वरचे जे व्यवहार आहेत ते तुम्हाला सर्व व्यवहार देयक म्हणजे तुमची जे सगळे बिल आहेत ती तुम्हाला चेकनच द्यावी लागतील. हे सगळ्यात महत्वाचं आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कराव्या लागतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे लिगल कंप्लायन्सेस बद्दल. तर आता आपण योजनांच्या बद्दल माहिती घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता तुम्ही प्रवास कराल. परंतु हे सगळं करत असताना पुन्हा मी जसं देवेंद्र सरांनी सांगितलं पहिल्याच वाक्यामध्ये की ही रिलायन्स सारखी कंपनी,
तर मी त्यांच्या मताशी 100% सहमत आहे. आतापर्यंत बहुतांश वेळा काय होतं की एखादी ज्या वेळेला सामाजिक किंवा पब्लिक समाजाच्या एखाद्या मालकीची एखादी संस्था सुरू होते त्यावेळेला आपण असा विचार करतो किंवा त्याच्याबद्दल खूप सिरियस नसतो आपण, पण हा एक बिझनेस आहे या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. आणि तो सुरू करताना बिझनेस तुमच्याकडे काही स्किल्स, तुमच्याकडे काही कौशल्य असणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही सांगितलं IQ माहितीवर मला माहिती कळाली आहे, योजनेचा लाभ मिळणार आहे किंवा चला काहीतरी प्रयोग करूया म्हणून तुम्ही अशी कंपनी स्थापन करू नका. तर तुम्हाला तुमच्या या प्लॅनवर तुम्ही कृषी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जे काही सुरू करणार आहे त्याबद्दल तुम्हाला आत्मविश्वास असायला हवा की मी ही कंपनी अत्यंत उत्तम प्रकारे चालवू शकतो. काय सर्वप्रथम हा आत्मविश्वास तुम्ही मनामध्ये तयार करून घ्या. आणि ज्यावेळेला तुमच्याकडे स्वतः हा आत्मविश्वास असेल त्यावेळेलाच तुम्ही ही कंपनी उत्तम प्रकारे चालवू शकता. अन्यथा तुम्ही चालू केली मध्येच जाऊन तुमचा एक आत्मविश्वास ढासळला किंवा तुम्हाला असं वाटायला लागलं की नाही खूप साऱ्या मार्केटमध्ये कंपन्या आल्यात आणि आता माझं कसं होणार, तर मला असं वाटतं असं चालणार नाही. तर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल एखादी कंपनी सुरू करायची किंवा आता कृषी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचे, तुम्हाला बेसिक माहिती आहे तर अजिबात लाजू नका एखाद्याकडनं माहिती घ्यायला. त्या विषयातल्या तज्ञ लोकांना भेटा, त्यांच्याकडे जा, त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला जे ज्ञान कमी आहे त्याबद्दल त्यांना विचारा की नाही बाबा मला हे माहिती नाहीये. जसं आता सरांनी सांगितलं की ब्रेक इव्हन पॉईंट सारखा मुद्दा आहे, बहुतांश लोकांना माहिती नसेल तर तो मुद्दा तुम्ही जाणून घेतला पाहिजे, त्याच्याबद्दल अभ्यास केला पाहिजे, आपण कुठं आहोत हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. त्यासाठी कोणतीही लाज बाळगण्याची अजिबात गरज नाहीये. त्याचबरोबर तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी लोक आता ही अशी कृषी उत्पादक कंपनी सुरू करणार आहेत ती सगळ्यात महत्वाची समविचारी लोक असणं गरजेचं आहे. आणि त्यांची या कंपनीच्या सुरुवातीच्या काळात, कारण कोणताही व्यवसाय सुरू होतो त्यावेळेला पहिले 3 वर्ष तर तुम्हाला परिश्रम घेणं गरजेचं असतं, कष्ट घेणं गरजेचं असतं तो व्यवसाय स्थिरावण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला कठीण परिश्रम घेण्याची तुमच्या सगळ्यांची तयारी असली पाहिजे, त्या संचालकांची सदस्यांची तयारी असली पाहिजे. आणि तुम्ही जर समविचारी असाल किंवा एक नाही तुमचं दिशा एक असेल काम करण्याची तर बहुतांश वेळेला त्याचा फायदा संस्थेच्या एक नाही प्रगतीमध्ये विकासामध्ये होतो. त्याचबरोबर आता कोरोना आला, कोरोनाचं कोविड-19चं हे जे वातावरण आहे ते खरंच पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे याचा दोन्ही बाजूने जर विचार केला तर मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपला शेतकरी मार्केटिंग करायला शिकला, त्याला स्वतःचं उत्पादन विकायचं कसं याबद्दल त्यानं थोडेसे प्रयत्न करायला सुरुवात केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून थोडासा का होईना पण मला असं वाटतं की हे कोविडचं वातावरण थोडंसं त्यांना विक्री कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्यांना प्रेरणा देऊन गेलेलं आहे. आणि मला असं वाटतं की कृषी उत्पादक कंपन्यांच्या मध्ये सुद्धा जे संचालक असतील किंवा जी लोक असतील ती व्हरायटी स्वरूपाची असली पाहिजेत, ज्यामध्ये काही लोकांना कृषी माल विक्रीचं कौशल्य त्यांच्याकडे असेल, काही लोकांच्याकडे फायनान्शियल मॅनेजमेंटचं कौशल्य असेल, काही लोकांच्याकडे ऍडमिनिस्ट्रेशन कसं चालवायचं याचं कौशल्य असेल. अशा वेगवेगळ्या स्वरूपाची कौशल्य असणारी लोक तुम्ही या संचालक मंडळामध्ये घेतली तर संस्थेला त्याची मदत होईल, त्यामुळे संस्था पुढे जाईल. त्याचबरोबर सगळ्यांनी एक महत्वपूर्ण बाब लक्षात घेतली पाहिजे की एखादी कोणतीही संस्था तुम्ही चालवत असता त्यावेळेला तुमच्याकडे संभाषण कौशल्य आवश्यक असतं. आणि इथं तर तुम्ही बिझनेस करताय, एक कंपनी स्थापन करताय, त्या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी अर्निंग करणार आहात, पैसे कमवणार आहात, तर तुम्ही तुमचं काम लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद कौशल्य आत्मसात करणं अनिवार्य. ते संवाद कौशल्य तुम्ही जर आत्मसात केलं तर नक्कीच तुम्हाला अनेक लोकांशी संपर्क साधता येईल, त्यांच्यापर्यंत तुमची माहिती, तुमचा संदेश, तुमच्या कामाची माहिती अत्यंत प्रभावीपणे संप्रेषित करता येईल. आणि ती माहिती संप्रेषित केल्यामुळे तुमचं उत्पादन, तुमची कंपनी याच्याबद्दलची माहिती अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचायला मदत होईल. त्याचबरोबर जी उत्पादनं तुम्ही तयार करताय त्या उत्पादनांची क्वालिटी चांगली राहील, कारण मार्केट ही क्वालिटी साठीच मार्केटमध्ये जागा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या उत्पादनांची प्रत चांगली राहील याची काळजी घ्या, कारण जी उत्पादनं चांगली असतात ती घेण्यासाठी लोक हजारो किलोमीटरचा प्रवास सुद्धा करू शकतात. परंतु जर तुम्ही उत्पादनं चांगली दिली नाहीत तर लोक तुम्हाला अक्षरशः म्हणजे तुमच्याकडे उत्पादन खरेदी न करता शेजारच्या दुकानात सुद्धा उत्पादन जाऊन खरेदी करू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की कृषी उत्पादक कंपनी सुरू करण्यापूर्वी की सुरू केल्यानंतर
सगळ्या सदस्यांनी किंवा संचालक मंडळानं प्रामुख्यानं या अनुषंगानं कायदा, कृषी उत्पादक कंपनी ज्या कायद्यान्वये नोंदणीकृत होतो, तो कायदा, मॅनेजमेंट किंवा बिझनेस स्किल्सशी रिलेटेड गोष्टींचं प्रशिक्षण घेणं अनिवार्य आहे. ते तुम्ही प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर अत्यंत महत्वाचा गुण आहे जो प्रत्येक उद्योजकाकडे असणं अनिवार्य असतं, तो गुण म्हणजे जनसंपर्क कौशल्य. तुमचं पब्लिक रिलेशन कसं आहे, कारण की तुम्ही बिझनेस करताय, चॅरिटी करत नाही, आता बिझनेस करताय. त्यामुळे बिझनेस करताना तुमच्याकडे पब्लिक रिलेशन हे हा जो एक कौशल्य आहे, हे कसब आहे, ते असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण मला लहानपणी माझ्या आजोबा सांगायचे की जो माणूस एका वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो, जो माणूस एका वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो, जो माणूस 10 वर्षाचा विचार करतो तो झाड लावतो, आणि जो माणूस आयुष्यभराचा विचार करतो तो माणसं पेरतो, माणसं जोडतो. त्यामुळे मला असं वाटतं की संचालक मंडळानं जास्तीत जास्त तुमचं पब्लिक रिलेशन कसं होईल, लोकांच्यापर्यंत तुम्ही कसे पोहोचाल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. मला असं वाटतंय की उशीर खूप झालाय, मी सुद्धा बराचसा वेळ घेतलाय. देवेंद्र सरांनी बरंचसं चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामुळं जास्त वेळ घेण्यात मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही. मला पूर्ण इंटेलेक्च्युअल्सनं जी संधी दिली, त्याचबरोबर देवेंद्र सरांचं हे मार्गदर्शन ऐकण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी देशमुख सर, देवेंद्र सर, आमचे मयूर बागुल आणि आमचे राहुलजी या सगळ्यांचा आभार आहे की त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळं ही जी आपली ऑनलाईन मीट आहे ती होऊ शकली. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला तुम्ही दुरुस्त केलं तरी सुद्धा चालेल. धन्यवाद. मयूर. धन्यवाद. हो, येस. धन्यवाद. मागील 1 तासापासून आपण सगळेजण इथं अतिशय शांतपणे ऐकत आहात. आज या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहिलेले सगळे शेतकरी बांधव आणि भगिनी, फोरम ऑफ इंटेलेक्च्युअल व ई सेंटर फॉर गव्हर्नन्स ट्रेनिंग अँड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनी विषयी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित देवेंद्र सूर्यवंशी, संचालक अफेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, सतीश देशमुख, अध्यक्ष फोरम ऑफ इंटेलेक्च्युअल्स, त्याचबरोबर सूरज पोळ, अध्यक्ष सेंटर फॉर ई गव्हर्नन्स ट्रेनिंग अँड रिसर्च, हे उपस्थित राहिले. त्यांनी वेळ दिला, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. तसेच आपण सगळ्यांनी अतिशय शांतपणे हा कार्यक्रम ऐकला, याबद्दल आपले देखील खूप खूप आभार. आभार हे फक्त 2 शब्दाचं वाक्य नसतात, तर या एकंदरीत आपण कार्यक्रमातून जे काही आपल्याला मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केलंय याचा भविष्यात उपयोग कराल अशी अपेक्षा फोरम फॉर इंटेलेक्च्युअलच्या वतीने करतो आणि सगळ्यांचे आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. राहुल, मयूर, एक मिनिट. हा, याच्यात अजून एक आभार मानायचं राहिलंय. राहुल माने जे आहेत आपले, त्यांनी येस या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये आयटीची बाजू पूर्ण समर्थपणे सांभाळली आणि त्या पडद्यामागून त्यांनी सगळे सूत्र हलवले. त्या राहुल मानेंचा पण मी आभार मानतो. आणि मयूर, हॅलो. येस सर. गुगल फॉर्म मध्ये आपल्याला 315 लोकांच्या एंट्री आलेल्या आहेत. हो. परंतु या कार्यक्रमामध्ये सहभागी जास्त होऊ शकला नाही. याचा अर्थ काय आहे की आपल्या गावाकडच्या लोकांना अजून पण हे ऍप जे आहे ते कसं वापरायचं आणि किंवा कसं डाउनलोड करायचं याचं जरा आपल्याला अजून थोडंसं त्यांना मार्गदर्शन करावं लागलं असं मला वाटतं. आणि सर्वांचं, तुमचं सर्व टीम मेंबरचा, कोर टीम मेंबरचा आभार आणि सर्व उपस्थितांचा पण आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद राहुल सर.